मला बांधकाम येतो, प्लास्टर येतो, टायलिंग येतं, प्लंबिंग येतं, इलेक्ट्रिकल येतं, पेंटिंग येतं, सगळं काम येतं. आपल्या समोरात जी व्यक्ती आहे मित्रांनो, 60 रुपये दिवस प्रमाणे त्यांनी पुण्यामध्ये काम स्टार्ट केलेलं. 46 मजल्यांची बिल्डिंग ते आज बांधताय. मेंटॅलिटी काय पाहिजे लोकांची, मोठं बनायचं असेल तर आयुष्यामध्ये तुम्ही असं 4-5 फील्डमध्ये एका वेळेस जाऊ नका, अदरवाईज तुम्ही डायव्हर्ट होणार आणि कुठल्याही फील्डला अचिव्हमेंट नाही भेटणार. तुम्ही बाकीच्यांपेक्षा असं काय वेगळं केलं की तुम्ही काही वर्षातच लेबर कॉन्ट्रॅक्टर बनलात? ज्यावेळी कॉन्टॅक्ट फायनल होतो कॉन्ट्रॅक्टर बरोबर, त्यावेळेस दोघांना रेट पडती म्हणून पुढे जातात. हा, मग नंतर काम का खराब करायचे? बरोबर. तुम्हाला पटलंय ना, मग आता लॉस होतं तर तुम्ही बेअर करा, पण त्याच्या मटेरियलची कॉस्ट वाया नका घालू. सो हे कुणीच विचार करत नाही, त्याच्यामुळे मागं राहतात. आणि ज्यांनी हे विचार केले की मला बेस्टच करायचे, 2 रुपये नाही वाचला तरी चालेल, अख्ख्या मार्केटमध्ये बघा ते सगळं वरची लेवलला आहे. सर, कॉन्ट्रॅक्टर टू बिल्डर हे तुम्ही कसे बनले? 5 गुंठे आउटलेट होती कोणाची तरी, त्यांची जागा ती आतमध्ये होती. मग ज्यांची बाहेर जागा होती त्यांच्याशी आम्ही चर्चा करत होतो. लोकल शेतकरी होते पुण्यातले, त्यांनी आम्हाला लस्सी प्यायला दिली. माझ्या पार्टनरने आधी बघितलं की त्याच्यात मुंग्या आहे, मग त्यांनी साईडला ठेवून दिलं. मी बघितलं आणि मी विचार केले की जर मी हे लस्सी पिलं तर मे बी डील होईल, पण नाही पिलं तर 100% होणार नाहीये. आणि डोळे बंद केले आणि लस्सी पिऊन टाकली. ते शेतकरी म्हणले की तुम्हाला माहिती आहे याच्यात मुंग्या आहे, मला पण दिसतीये, तरी पण तुम्ही पिऊन टाकली, मला तुम्हालाच प्लॉट द्यायचे. आम्ही 5 गुंठे घ्यायला गेलो आणि त्यांनी 26 गुंठेचं फर्स्ट डीलला प्लॉट दिला आम्हाला. माझी सुरुवात 60 रुपयापासून झालेली आहे. सो मी काय कमवलंय किंवा काय गमावणार त्याची मला कधीच भीती नव्हती आणि आज पण नाहीये मला. तुम्ही राजस्थानमधून आले सर. पुण्यात काम करताना भरपूर प्रॉब्लेम्स येऊ शकतात, किंवा कोणते मुंबईत जा, कुठे जा, भरपूर प्रॉब्लेम्स येतात, लोक त्रास देऊ शकतात, अशा गोष्टी असतात. तुम्ही कधीच घाबरले नाही का सर आयुष्यामध्ये? तुम्ही बोलताना जिभेवरती साखर ठेवा आणि डोक्यावरती बर्फ ठेवा, कुणीही तुम्हाला त्रास देणार नाही. तुम्ही करतात सर्व सर? मला आठवत नाही आतापर्यंत 94 पासून आजपर्यंत की मी कुठेही हॉटेलवरती टपरीवरती थांबून असं चहा पिलोय. मला असं वाटतं तो वेस्ट ऑफ टाइम आहे. तुमचं शिक्षण जे येते, तुम्ही 10वी कंप्लीट केली, त्यानंतर तुम्ही कामाला लागले. आज आपण बघतो तुमच्या बोलण्यामध्ये इंग्लिश वर्ड्स येतात, तुमच्या बोलण्यामध्ये टेक्निकल वर्ड्स येतात, सिव्हिलच्या भरपूर साऱ्या गोष्टी येतात, कॅल्क्युलेशन्स तुम्हाला जमतात. कसं काय मॅनेज कसं केलं सर? रतन टाटाजी म्हणले एकदा, पर्टिक्युलर जे डिग्रीज आहे त्या डिग्रीवाला माणूस तोच काम करू शकतो, परंतु कमी शिकलेला माणूस काही पण करू शकतो. काही करू शकतो. तुम्ही लेबर कॉन्ट्रॅक्टर बनले तेव्हा वय काय होतं सर तुमचं, आणि ती जर्नी काय? मी एक बिझनेस करतोय किंवा मलाही अजून मोठं बनायचंय सर, तर तुम्ही आमच्यासारख्या लोकांसाठी काय मेसेज द्या? तुमचं जे काही इन्कम आहे त्याचं जो सावकारी व्याज आहे मार्केटमध्ये, त्या सावकारी व्याजापेक्षा जास्ती तुम्ही उडू नका. तर नोकरी करताना या पद्धतीने करा की हा माझा काम आहे, तरच तुम्ही ओनर होऊ शकतात. तुम्ही जर हा विचार केले मी तर एम्प्लॉय आहे, ओनर कमवतोय, तुम्ही कधीच ओनर नाही होऊ शकत. बरोबर आहे. आज पण तुम्ही जातात का सर साईटवर बघायला की बरोबर विटा ठेवलेल्या आहेत का नाही, किंवा मायवन कन्स्ट्रक्शन असेल तर ते ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने आहे का नाही? संध्याकाळी जर माझे शूज खराब नसतील तर मला असं वाटतं की आज काहीतरी चुकीचे केलेत मी. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्या सोबत आहे बिल्डर आणि डेव्हलपर संजय वर्मा सर. सर नमस्ते. नमस्ते. मित्रांनो, प्रत्येक माणसाला आयुष्यात मोठं बनायचं असतं, तो प्रयत्नही करत असतो, बट कुठेतरी काहीतरी गोष्टी कमी पडतात आणि मग त्याला जे त्याचं ड्रीम असतं ते तो अचीव करू शकत नाही. आपल्या समोरात जी व्यक्ती आहे मित्रांनो, 60 रुपये दिवस प्रमाणे त्यांनी पुण्यामध्ये काम स्टार्ट केलेलं आणि आज ते वेस्ट पुण्याचे टॉप डेव्हलपर झालेले. 46 मजल्यांची बिल्डिंग ते आज बांधताय आणि मला नाही वाटत की पिंपरी चिंचवडमध्ये PCMC मध्ये किंवा पूर्ण वेस्ट पुणे जरी तुम्ही पकडलं तर इथे इतकी मोठी बिल्डिंग आज आहे. कशी होती सरांची जर्नी आणि काय काय स्ट्रगल त्यांनी केलं, आणि जर कुणाला मोठं खरंच मनापासून मोठं बनायचंय तर त्याने काय काय केलं पाहिजे, याचा जो मंत्र आहे, याचा जो पाथ आहे, तो आज सर आपल्याला देणार आहे. सर, तुमचं पुन्हा एक वेळा आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत. सर, आजकालचं जे वातावरण आहे, सगळ्या गोष्टी बघितल्या तर तुम्हाला काय वाटतं की, म्हणजे इन जनरल विचारतो मी तुम्हाला हा प्रश्न, की काय काय करावं लोकांनी, मेंटॅलिटी काय पाहिजे लोकांची मोठं बनायचं असेल तर आयुष्यामध्ये? तुमचं जिद्द आणि चिकाटी पाहिजे पहिली गोष्ट. आणि तुम्ही जे काय कराल ते जिद्दीने करा आणि त्याचा पाठलाग सोडू नका. आणि जे काय तुम्हाला ज्या फील्डमध्ये मोठं व्हायचे त्याच फील्डमध्ये फक्त जास्ती फोकस करा. तुम्ही असं 4-5 फील्डमध्ये एका वेळेस जाऊ नका, अदरवाईज तुम्ही डायव्हर्ट होणार आणि कुठल्याही फील्डला अचिव्हमेंट नाही भेटणार. राईट. तर हा तर मंत्र होता सर स्टार्टिंगचा तुमचा. एक सर कसं असतं ना की आता आपलं जे चॅनल आहे महाराष्ट्रातून भरपूर लोक पाहतात. असं नाही की फक्त मेट्रो सिटीतून बघताय की पुणे मुंबई, काही लोक गावातले पण आहे. गावातल्या लोकांना काय असतं ना की मी जर मोठ्या शहरात गेलो तर मला स्कोप मिळेल, असे प्रत्येकाचे स्वप्न आहे, ते पूर्ण करण्यासाठी ते पुण्यात येतात. तुम्ही राजस्थानमध्ये होते सर काही वर्षांपूर्वी. येस.
तुम्हाला काय वाटलं की पुण्यात यावं आणि तेव्हा माहिती होतं का इतके मोठे होणार आहे? तर तो जो पहिला पॉइंट होता ना तुमचा, की तुम्हाला वाटलं की आता पुण्याला जायचं. बेसिकली 94ला माझं 10th पास झालं आणि बाबा आणि आई गावाला आले होते. मी मामांकडे राहायला होतो आणि बाबा, आई आणि एक लहान भाऊ आणि लहान बहीण हे इथं राहायला होते आणि आम्ही दोघं भाऊ बहीण मामाकडे होतो. सो माझे 10th पास झाली आणि बाबा आणि आई गावाला आल्यानंतर मी त्यांना म्हणले की एकतर मला तुम्ही सायकल घेऊन द्या किंवा तुम्ही मला पुण्याला घेऊन चला. सो त्यावेळेस अशी परिस्थिती होती की बाबांकडे सायकलचे पैसे नव्हते आणि ट्रेनची तिकीट मे बी 250 ते 300 रुपये होती कन्फर्म तिकीट जे रिझर्वेशनची. सो त्याने बाबांनी ठरवले की ह्याला पुण्याला घेऊन जाऊ आपण. सो मी पुण्याला आलो 8 जून 1994ला मी पुण्याला आलो. सर मग तुम्हाला यायचं होतं पुण्याला, म्हणजे तुम्हाला माहिती होतं का इथे की इथे असं काम चालतं नाही, किंवा मी म्हणजे तुम्ही कोणत्या हेतूने पुण्याला आले? मी नॉर्मली जस्ट फिरण्यासाठी आलो होतो की मला तर सायकल नाही घेऊन दिली तर कमीत कमी 1.5 महिन्याची 2 महिन्याची सुट्टी आहे 10वी नंतर. सो मला तिथं फिरायला भेटेल, 2 महिने मी एन्जॉय करून येणार आणि परत येऊन स्टडी कंटिन्यू करणार. सर पुण्यात आल्यावर तुम्ही पहिलं काम काय केलं आणि कसं तुमच्या करिअरला जे म्हणतो आपण, तेव्हा तुमचं वय 16 वर्ष असेल. Yes. हे 10वी जेव्हा आपण पास करतो Yes. आपलं वय 16 वर्ष असतं. Yes. तर 16व्या वर्षाच्या वयामध्ये तुम्ही पुण्यात आल्यावर शिक्षण स्टार्ट केलं की तुम्ही कामालाच लागले डायरेक्ट? बेसिकली पुण्याला आल्यानंतर एक 2-3 दिवस घरी बसल्यावरती एक समजलं की त्यावेळी जो पाऊस पडायचा ना 94ला, तो एवढं धू दिवसभर पाऊस पडायचे आणि उघडायचं पण नाही आणि सगळे रोड ओढे सगळे फुल वाहून चालायचे. शाळा बंद, सगळं बंद आणि बाबांचं कामावरचं जाण्याचं प्रमाण आठवड्यातनं 2 ते 3 दिवसच असायचे. मग त्या केसमध्ये असं झालं की घरी जे काही पैसे येतात तरी तो रोजचं खर्च काही भागत नाही आहे आणि हे बॅकलॉग भरून निघू शकणार नाही आहे. आणि त्यावेळेस मार्केटला एवढं मोठं असं कोणालाही ट्रस्ट नव्हता की तुम्ही आज राशन त्यांना उधारीत देऊन टाका आणि नंतर पैसे येतील. त्यावेळेस पैसे कमी होते आणि लोकांना भीती होती की माझ्या बुडलं तर काय होणार. सो ते क्रायसिसमध्ये एक समजलं की मी जर परत गेलो तर ही परिस्थिती अजून विकट होणार आहे. मग मी ठरवलं, बाबांना सांगितलं की मी 1.5-2 महिने इथं आहे पण मला कामावर घेऊन चला, मी घरी बोर होतोय. मग सुरुवात अशी केली की ते मला घेऊन गेले आणि घेऊन गेल्यानंतर मी ब्रिक वर्क केले, फर्स्ट डे बांधकाम केले. तर गावाकडं असताना दिवाळीची सुट्ट्यात पेंटिंगचं कामं करायचे. त्यानंतर कुठं छोटं मोठं काम असेल बांधकाम किंवा प्लास्टर ते करायचे छोटं मोठं. बिकॉज तिकडची फॅमिलीची जी परिस्थिती होती मामांची इथली ते पण एवढी असं भारी नव्हती. ओके. शेती वगैरे खूप होती आणि दूध वगैरे घरचं होतं सगळं, परंतु पैसे नव्हते. सो त्या केसमध्ये पैशासाठी ते कामं करायचे मग छोटं मोठं. मग मला येत होतं थोडंफार. मग मी पहिले दिवस बांधकाम केल्यानंतर ज्यांच्याकडे काम केले त्यांनी मला पहिले दिवस 60 रुपये पगार डिक्लेअर केली. मग मला असं वाटलं की अरे मी 60 रुपये कमवू शकतो बांधकाम करायचे तुम्ही ना सर, विटांचं ब्रिक काम. सो मला स्टडीपेक्षा ते 60 रुपये त्या दिवशी जास्ती वाटलं आणि मी याच्यात एंट्री केली. ओके. सर तुम्हाला मग म्हणजे जेव्हा तुम्ही ब्रिक काम केलं तर तुम्हाला ते आवडायला लागून गेलं का? म्हणजे 60 रुपये तुम्हाला एका दिवसाला मिळत होते त्यावेळेस. वय वर्ष तेव्हा 16-17 तुमचं वय वर्ष होतं. वडिलांसोबत तुम्ही आलात आणि 60 रुपये तुम्ही पर डेने करायला लागले. मग ते म्हणजे आवडायला लागलं का मग ते काम? बेसिकली काय झालं याच्यात, एक तर माझं दिवस इझी जायला लागला, हा. बोर होत नव्हतो बिकॉज दिवसातनं 8 तास काम करायचे. दुसरं 60 रुपये पण भेटतंय आणि दुपारच्या वेळेस जेवण केल्यावरती बाहेर बसल्यावर ते पेरूवाले जायचे, आंबेवाले जायचे. मग बाबा त्यांच्याकडनं पेरू आंबा काय ना काही घेऊन द्यायचे. मग असं झालं की जर आपण कामावर गेलो तर हे सगळं खायला पण भेटणार, 60 रुपये पण भेटणार आणि दिवस पण इझिली जाणार आहे. सो त्यामुळं ते एवढं आवडायला लागलं की त्याच्यातच रमत गेलो मी. सर मग हे 60 रुपये पर दिवस किती दिवस कमवले तुम्ही? ऍक्च्युली 60 रुपये हे महिनाभर पण नव्हते. हा. त्यानंतर मला त्याच्यात ज्यावेळेस इंटरेस्ट क्रिएट व्हायला लागला आणि मी खूप जास्त काम करायला लागलो आणि मला असं कधीच सॅटिस्फॅक्टरी लेवल नाही आली, आज पण येत नाहीये की मी हे जे करतोय एवढं सफिशियंट आहे, याच्यापेक्षा भारी नाही करायचे. मी नेहमी त्याचं पुढचं काय करू शकतो त्याचा विचार करतो. सो मे बी मी फर्स्ट मिस्त्री असेल जे 1.5 महिन्यात 60 रुपयेपासून 125 रुपये माझी पगार झाली. ओके. आणि तेव्हा मी बांधकामाबरोबर थोडं प्लास्टर पण करायला शिकायला लागलो. ओके. त्याच्यामुळे समोरचं ज्याच्याकडे आम्ही कामाला जात होतो मी आणि बाबा,
ते म्हणले की नाही मुलगा चांगलं काम करतोय तर त्याला मी 1,200 रुपये देतो. मग स्वतःहून त्यांनी 1,200 रुपये सॅलरी केली माझी. अरे वा, जवळ म्हणजे 7 ते 1,200 तुमची म्हणजे खूप लवकर झाली. बाकी लोक आणि, जे काम करत होते. 1,200 नंतर पण मी काय असं पाठलाग नाही सोडली. बेसिकली काय झालं 1,200 एवढं फास्ट झाल्यावरती मला असं झालं अरे हा मी करू शकतो हे सगळं. आणि जिद्दी खूप जास्ती होती की मला हे करायचेच आहे, काही करून पैसेच कमवायचे आहेत. बरोबर. मग अप्रॉक्सिमेट 4 ते 5 महिने 150 रुपये झाले आणि वर्षभरात मी 300 रुपये घ्यायला लागलो. 1 वर्षात तुम्ही 300 300 रुपये पर डे भेटायला लागले मला. तोपर्यंत काय काय शिकले सर तुम्ही? बांधकाम म्हणजे बांधकाम, प्लास्टरिंग आणि थोडे थोडे टायलिंगचं काम शिकलं होतं. आणि 1.5-2 महिन्यासाठीच आलेलो होतो ऍक्च्युली मी. त्यानंतर 2 महिन्यानंतर असं समजलं की बाबांची इथली परिस्थिती थोडीशी खराबच आहे. सो त्या केसमध्ये मी जर परत गेलो तर हे अजून खराब होईल. सो मी जर त्यांना हेल्पिंग हँड म्हणून पुढे आलो तर मे बी आपण खूप पुढे जाऊ. मग मी ठरवलं की मी आता अभ्यास डिस्कंटिन्यू करणार आणि मी हेच काम कंटिन्यू करणार आहे. ओके, मग यानंतर तुमचं करिअर स्टार्ट झालं. येस. सर ओव्हरऑल आपली जर्नी बघितली तर याच्यामध्ये तुम्हाला कोणकोणते स्किल येतात, जसं बांधकाम वगैरे? मला बांधकाम येतो, प्लास्टर येतो, टायलिंग येतं, प्लंबिंग येतं, इलेक्ट्रिकल येतं, पेंटिंग येतं, सगळं काम येतं मला. म्हणजे आज जी व्यक्ती आपल्या समोर बसलेली आहे हे जरी वेस्ट पुणेचे टॉप बिल्डर असले तरी तुम्ही आधी सगळे कामं करून इथपर्यंत आलेले आहेत. येस, मी हाताने सगळं कामं केले ऑलरेडी. प्लास्टर पण केलंय, टायलिंग केलंय. सगळं काम आहे. आणि मला असं कामाची कधीच लाज नाही वाटली की लोक काय म्हणतील, माझे ड्रेस खराब होत आहे, काहीच नाही फरक पडत. मला फक्त शिकायचे आणि मोठं व्हायचे, एकच डोक्यात होतं. आज पण तुम्ही जातात का सर साईटवर बघायला की बरोबर विटा ठेवलेल्या आहेत का नाही, किंवा मायवन कन्स्ट्रक्शन असेल तर ते ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने आहे का नाही? एव्हरी डे मी साईड व्हिजिट करतो. ओके. आणि संध्याकाळी जर माझे शूज खराब नसतील तर मला असं वाटतं की आज काहीतरी चुकीचं केलेत, मी साईडवरती का नाही गेलो, असं एवढं काय काम होतं. सो 1-2 तास तरी मिनिमम मला साईडवरती जावंच लागतात, अदरवाईज मी संध्याकाळी घरी नाही पोहोचू शकत. म्हणजे सर तुम्ही अजून पण रोज साईटवर जातात? येस, एव्हरी डे साईडवरती जातो. आणि सकाळी ॲक्च्युली 9 वाजता घर सोडतो मी. आज पण मी मला कधी ओनर मानलं नाही आहे स्वतःला. मी ॲक्च्युली कंपनी ऑपरेटर आहे आणि कंपनी चालवतोय मी. सो कंपनी ऑपरेटरला सर्वात आधी जावं लागतं आणि त्याच उद्देशाने मी रोज सर्वात आधी त्याचं साईडवरती जातो. आणि 9 वाजता गेल्यानंतर कधीही असं नाही केलं की टाइमपाससाठी 2 तास कुठेतरी बाहेर मित्रांबरोबर गेलोय किंवा कुठेतरी अरे लांब जेवण चांगलं भेटतं तिथं कुठेतरी जाऊन येऊ. जेव्हापर्यंत काम असेल तेव्हापर्यंत साईट सोडत नाही. रात्री 11, 12, 1 किती वाजू द्या. म्हणजे सर तुम्ही ऑफिसला गेल्यावर फक्त कॉर्पोरेट लाईफ सारखं ऑफिसमध्ये नाही बसत, तुम्ही साईटवरही जातात 2 मला ॲक्च्युली माझं कॉर्पोरेट ऑफिस आवडत नाही. मी 2-2, 3-3 महिने मी कॉर्पोरेट ऑफिसला जात नाही. अरे बापरे. साईडवरतीच असतो. बिकॉज साईडवरचे जे प्रॉब्लेम्स आहे ना ते ते तुम्ही रोजच्या रोज सोडू शकतात. जर तुम्ही कॉर्पोरेट ऑफिसला बसलं तर 2 इंजिनियर तिथे विचारायला येणार, त्यांचे अप्रॉक्सिमेट 1-1.5 तास वाया जाणार. आणि त्यानंतर तुम्ही कॉर्पोरेट ऑफिसमध्ये असताना कोणत्या मूडमध्ये आहे, तुमच्यासमोर काय प्रॉब्लेम होते तुम्हाला त्यांना माहिती नाही इंजिनियर्सला. सो त्या प्रश्नांचं उत्तर त्यावेळेस पूर्ण दिले जाणार का नाही माहिती नाही. बट तुम्ही साईडवर असेल तर मी तर नेहमी असं क्विकली म्हणतो हा ठीक आहे जागेवर जाऊन बघू आपण काय प्रॉब्लेम आहे. हो. आणि तुम्ही जर जागेवर जाऊन प्रॉब्लेम पाहिलं तर मॅक्सिमम 10 ते 15 मिनिटात त्याचं सोल्युशन निघून जातो काय ना काहीतरी. सर खूप इम्पॉर्टंट गोष्ट बोलले तुम्ही की मीही आजकाल भरपूर लोकांना भेटतो, बिल्डर लोकांना. काय होतं की कॉर्पोरेट ऑफिसला जास्त महत्त्व दिलं जाते बिल्डरकडून आणि जी साईट आहे ती साईट इंजिनियरकडे जास्त सोडली जाते. त्यामुळे काय होतं की ते मुलं नवीन असतात, जे लागलेले असतात, त्यांना तितका अनुभव नसतो, त्यामुळे खूप चुका होतात साईटमध्ये. बरोबर. जेव्हा बिल्डर स्वतः जातोय तिथं आणि सगळ्या गोष्टी चेक करतोय तर तिथे जे काय म्हणतो आपण की प्रॉब्लेम्स होण्याचे जे चान्सेस आहे ते खूप कमी होतात आणि प्रॉब्लेम प्रत्येक ठिकाणी येतात सर. ऑब्व्हियसली. तर ते सॉल्व्ह लवकर होतात. जो टाइम आहे तो खूप कमी आहे, त्यामुळे ते परफेक्शनकडे आपण वळतो सर. म्हणजे वर्मा कॉर्पचं नाव आज इतकं मोठं का झालंय तर मला वाटतं त्याच्या मागे तुमच्या स्टाफचा, तुमच्या फॅमिलीचा, सगळ्यांचा हात तर आहेच सर, पण तुम्हीही अजून तिथं पूर्ण वेळ देतात तुमचं डेडिकेशनने. येस येस एक्झॅक्टली. येस सर. काय होतं ज्यावेळेस तुम्ही साईडवरती जातात ना त्यावेळेस तुम्हाला रिअल फेट कळतात आणि त्याचं सोल्युशन तुम्हाला इझिली भेटून जातात. परंतु तुम्ही जर साईडवरती जात नसेल तर थोडक्यात असं आहे की तुमची बेबीला तुम्ही पाळण्या घरात टाकलेला आहे आणि त्याला तुम्ही पाळत नाही, मग त्याच्यात तुमचे संस्कार नाही येणार आहे. बरोबर. सो साईट ही माझी बेबी आहे आणि ह्याला मलाच पाळावं लागणार आहे. बरोबर. सो त्या केसमध्ये मी जर तिथे गेलो तर त्याचे बिहेवियर चांगलं असणार आहे. जर मी तिथे नाही गेलो
तर मे बी ते इंजिनियर्सच्या बिहेवियरने ते किती भारी होईल सांगता येईल. नाही सांगताय. राईट. मित्रांनो, आपण तर हे जस्ट आताची सिच्युएशन बोललो सरांची. सर आज वेगळ्या पोझिशनला आहे खूप जास्त आणि त्याच्या मागे खूप मेहनत आहे. बट इझी नसते प्रत्येक गोष्ट. आपल्याला दिसतं की आज सर मोठ्या गाडीमध्ये असतात किंवा सर खूप चांगली लाईफस्टाईल जगताय. बट हे असंच नाही आलंय. सर परत आपण आधीच्या आयुष्याकडे जाऊ तुमच्या. जेव्हा ₹300 दिवस होता तुम्हाला आणि 1 वर्ष झालं होतं पुण्यात येऊन. तोपर्यंत तुम्ही कामं टाईल्स बेसिकली तुमचं मागच्या याच्यात आधी याचं तर जे तुम्ही विचारलं त्याचं मी फक्त एक तुम्हाला हो सर. येस. की ज्यावेळेस लोक बघतात की अरे हा एवढं मोठं त्यावेळेस आत्ता एक इन्सिडेंट झाला होता की सर्वात टॉपची एअरलाईन आणि मॅनेजमेंटमुळं थोडंसं मिसमॅनेजमेंटमुळं सगळं कोलॅप्स झालं. 2 दिवस पूर्ण कठीण. 4 ते 5 दिवस सगळं खराब Yes, ते yes, काम. yes. ते कधी होतं ज्या वेळेस तुम्ही अपर साईडला आहे त्यावेळेस लोकांचा दृष्टिकोन तुमच्याकडे बघण्याचा वेगळा असतो. ते अजून 4 लोक शोधतात की तुमच्या लेवलला कोण कोण आहे. परंतु ज्यावेळेस तुम्ही कोलॅप्स होतात त्यावेळेस 100% लोकांचा फोकस फक्त आणि फक्त तुमच्यावरती असतो. मग ते तुमची चुका काढतात. त्यावेळेस काय केलं पाहिजे की ओनर्सला पुढे गेले पाहिजे, डायरेक्टर्सला पुढे गेले पाहिजे. तुम्ही जेवढं लवकर समोर जाऊन त्याचे उत्तर देणार तेवढं लवकर रिझॉल्व्ह होणार आहे. तुम्ही जेवढं मागं राहणार तेवढे ते प्रॉब्लेम्स वाढत जाणार आहे. एक्झॅक्टली. प्रत्येक वेळेस आपण आपली टीम किती पण स्ट्रॉंग असली तरी तिच्यावरच डिपेंड राहणं गरजेचं नाहीये. तुम्ही इनिशिएटिव्ह घेऊन तुम्ही फेस बनून तुम्ही उत्तर दिलं पाहिजे. येस, स्वतः समोर गेले पाहिजे. हां. स्वतः समोर गेल्यानंतर 50% इझिली सोल्व होऊन जातात. लोकांना वाटतं हा समोर तरी आलेत कमीत कमी. बेसिकली आपण काय करतो, डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर औषध नंतर येतो. डॉक्टर आपल्याशी व्यवस्थित 2 शब्द बोलतो. काय नाही एवढं छोटंसं आजार होऊन जाईल बरं. आपण अर्ध तिथंच बरे होऊन जातो. सो तुम्ही समोर गेले की तुम्ही डॉक्टर आहे तसे ते औषध दिल्यासारखं ट्रीटमेंट होतं लोकांचं. बरोबर. राईट. सर आता जे आपलं ₹300 पर दिवस प्रमाणे तुम्ही आता लेबर होतात सर. या. आणि तुमच्या जर्नीमध्ये असाही पार्ट येतो काही वर्षांमध्ये की 500 ते 600 लेबर्स तुमच्या अंडर असतात आणि तुम्ही लेबर कॉन्ट्रॅक्टर बनले. तेव्हा वय काय होतं सर तुमचं आणि ती जर्नी काय आहे? ॲक्च्युली ज्यावेळेस ₹300 सॅलरी झाली तर मला असं समजलं की बांधकाम प्लास्टरमध्ये एवढी ग्रोथ नाही आहे बिकॉज ते लिमिटेड काम आहे बरं. आणि त्याच्यात असं अजून भारी काय नाही करू शकत. डिझाईनचं काम केलं तर काम कमी होणार परंतु सॅलरी ₹50 वाढणार आहे. मग त्यावेळेस टायलिंगचे मिस्त्री खूपच कमी होते. मग बाबांना सांगितलं की मला टायलिंगचं काम शिकायचं आहे आत्ता आणि त्याच्यात मे बी सॅलरी पण थोडंसं जास्ती भेटेल. मग मी ₹300 बांधकाम प्लास्टरचे घेताना टाईलमध्ये ज्यावेळेस गेलो त्यावेळेस माझी सॅलरी कमी झाली उलट आणि कमी करून मी अप्रॉक्सिमेट 2 वर्ष काम शिकलो आणि बाबांकडेच शिकलो. ॲक्च्युली बाबा सगळे कामं करायचे, बांधकाम, प्लास्टरिंग, टायलिंग सगळं कामं करायचे बाबा. सो बाबांकडे मी काम शिकलो आणि एकदम डेडिकेशनने काम केले. बाबांची एक सवय होती की मुलांना तुम्ही जेवढं कष्ट करायची सवय लावणार आहे तेवढं ते मुलं पुढे जातील. सो माझे चुलत भाऊ वगैरे होते त्यांना बाबा गाडीवरती घेऊन जायचे आणि मला रोज चालत पाठवायचे, पायाने चालत जायचे मी. तर सो दळवीनगरपासून अप्पूघरपर्यंत अप्रॉक्सिमेट 3.5 ते 4 किलोमीटर 10 ते 12 किलोची साहित्याची पिशवी, साहित्य त्याच्यात मशीन्स, हमर, चिजल हे सगळं साहित्य होतं. आणि आज ॲक्च्युली ना एक कटर मशीनची किंमत ₹1,500 आहे. त्यावेळेस कटर मशीन 7,500ला होती. सो ते महाग असायचे म्हणून त्याला रोज घरी आणायचे आणि परत सकाळी घेऊन जायचे. इकडे सो रोज मी सकाळी 3.5 किलोमीटर चालत जायचे आणि 3.5 किलोमीटर संध्याकाळी परत चालत यायचे. परंतु बाबांनी जो कष्ट करायची जे सवय लावली आज त्याचं मला फळ दिसतंय की मी आज कामावर कधीही थकत नाही. कितीही काम करा, कितीही मीटिंगमध्ये बसा, कितीही साईट व्हिजिट करून घ्या, कधीही थकत नाही मी. सर ते रोज 3 किलोमीटर इतकं हेवी बॅग घेऊन तुम्ही जायचे आणि ते घेऊन यायचे आणि दिवसभर काम वेगळं. येस. का वाटलं असं करावं? तेव्हा तर माहित नव्हतं की आज ज्या पोझिशनला तुम्ही ती येणार आहे. येस, बेसिकली जे कोण आता मोठे झालेले आहेत त्यांना कधीच माहिती नव्हतं की मी मोठं होणार आहे. परंतु कष्ट करायचे सोडलं तर तुम्ही मे बी आहे तिथंच थांबू शकतात. बट तुम्ही जर कष्ट करायचे नाही सोडलं तर एक ना एक दिवस तरी नक्की मोठे होतात. बरोबर आहे. सर ते लेबर कॉन्ट्रॅक्टर 500 ते 600 लोक तुमच्या अंडर कसे आले? काय वेगळं केलं तुम्ही? कारण बाकी लेबर पण होते तेव्हा. Yes. तुम्ही बाकीच्यांपेक्षा असं काय वेगळं केलं की तुम्ही काही वर्षातच लेबर कॉन्ट्रॅक्टर बनलात? बेसिकली आधी ज्यावेळेस हाताने काम करत होतो
त्यावेळेस असं वाटायला लागलं की आता ही सॅलरी फिक्स सॅलरी आहे, संडेची सुट्टी असती, संडेला लेबर येत नव्हते त्यावेळेस आणि संडेची सुट्टी करायची, मग 6 दिवस काम करू शकतो आपण. 6 दिवसात पण मी असं कधी 11-12च्या आत कधी घरी नाही आलो रात्री. डेली नाईट करायचे आणि कामं करून असं बाबांनी सांगितले की कामं करून थकून कोणी मरत नाही, तुम्ही कष्ट करा, कधीच मरणार नाही आहे. सो तो एक डोक्यात होता की हां, बाबांनी सांगितले ना मला काहीच नाही होणार आहे. सो त्या केसमध्ये मी एवढं जास्ती कामं करायची आणि रोज कमीत कमी 1.5 ते डबल हाजरीचं कामं करायची. परंतु त्याच्यातनी पण त्यांनी पण एवढी असं सॅटिस्फॅक्टरी लेवल आली नव्हती. बिकॉज मी जे करतो ते अजून एक्सपांड करायला पाहिजे असं मला नेहमी वाटायचं आणि आज पण वाटतंय. सो मिस्त्रीवरनं मी छोटंसं कॉन्ट्रॅक्टर झालो. आधी शेजारचे जिथं मी काम करत होते शेजारच्या बंगल्यावरती रिनोव्हेशनचं कामं होतं. ते रिनोव्हेशनचं कामं घेतलं आणि छोटे छोटे कामं सुरुवात केली घ्यायला आणि बाबा म्हणले की मला ऑलरेडी बिल्डर म्हणजे याच्यात कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये कॉन्ट्रॅक्टिंगमध्ये खूप मोठा फटका बसलेला आहे. सो आपण जे करतो ते बेस्ट आहे. परंतु मला नेहमी असं वाटायचं हे कमी पडत आहे थोडंसं, आपण केलं पाहिजे, एकदा ट्राय करायला काय हरकत आहे. ओके. सो मी गेलो कॉन्ट्रॅक्टिंग लाईनमध्ये आणि कॉन्ट्रॅक्टिंग लाईनमध्ये गेल्यानंतर समजलं की जे मी आज पैसे कमवतोय दिवसाचं तेवढं पैसे मी अर्ध्या दिवसात कमवू शकतोय. बिकॉज मी काम पण करणार, मला प्रॉफिट पण स्वतःला भेटणार आहे. बरोबर. सो छोटं छोटं काम घेऊन सुरुवात केली आणि अप्रॉक्सिमेट 2000च्या दरम्यान मी एवढं एक्सपान्शन केलं कामाचं की अप्रॉक्सिमेट 500 ते 550 लेबर माझी स्वतःची होती. आणि कधीही कॉन्ट्रॅक्टिंग लाईनमध्ये म्हणजे 97 पासून 2012पर्यंत जेव्हापर्यंत मी कॉन्ट्रॅक्टर होतो कधीही मी नाक्यावरती गेलो नाही आहे. प्रत्येक गावात नाके लागतात. हा, जसं आपण डांगे चौकात डांगे पाहतो सर आता चौकात की लेबरसाठी कॉन्ट्रॅक्टर Yes, देतात ते. मिस्त्री लेबर सगळे तिथं असतात. हां. तिथं ते जातात सगळे ठेकेदार हां. आणि जाऊन त्यांना आजची चाल वगैरे सांगतात, कामं सांगतात, चहा पितात, सिगरेट फुकतात आणि तिथं 11 वाजता तिथून निघतात सगळे. सो मला तो कल्चरच नाही आवडला कधीच. मी कधीच नाही गेलो. ते लोक 11 वाजेपर्यंत तिथं असायचे. माझ्या 11 वाजेपर्यंत 4 तासाची ड्युटी होऊन जायची लोकांची. मी 7 वाजता सगळ्यांना पाठवायचे, तुम्ही सकाळी 2 तास ओव्हर टाईम करा, संध्याकाळी 4 तास ओव्हर टाईम करा. सो सकाळी फ्रेश मूडमध्ये काम जास्ती होतो, ऑब्स्टकल्स कमी येतात, तुम्ही साईडवरती लवकर पोहोचतात बिकॉज ट्रॅफिक नसतो. सो कधीही मी नाकेवर न जाता साईडवरती जाणे जास्त प्रिफरन्स दिलं. इंटरेस्टिंग आहे सर. त्यामुळे तुम्हाला ती हे आली. सर आतापर्यंत कोणती व्हेकल आली होती तुमच्याकडे काही? बेसिकली सुरुवात असं झाली की आधी चालत जायचे आणि मला नेहमी असं वाटायचं की चालत जाऊन काम होणार नाही आहे, अजून स्पीड पाहिजे मला. मग काय करावं लागेल, तर काहीतरी एखादं वाहनं पाहिजे. परंतु परिस्थिती खराब असल्यामुळे बाबांना मी सांगितलं की मला सायकल आणून द्या. त्यावेळेस एटलसची सायकल 1600 रुपयाला होती. आणि हा पिरियड तो आहे जेव्हा तुम्ही ते 300 रुपये पर दिवस 300 नंतर मी कॉन्ट्रॅक्टिंग लाईनमध्ये छोटंसं कॉन्ट्रॅक्टर झालो होतो त्यावेळेस. ओके. मी, माझे 2 लेबर आणि एखादा मिस्त्री असं घेऊन बरं. कामं करायचे. आणि मला नेहमी असं वाटायचं की मी जर एकटं केलं तर जास्ती पैसे कमवणार, हां. दुसऱ्यांना का द्यायचे, आपण कष्ट जास्ती करू, आपण 18 तास काम करू. सो हे केल्यानंतर असं वाटलं की कुठेतरी एखादी सायकल तरी निदान पाहिजे. मग बाबांना सांगितले सायकल आणून द्या. तर बाबा म्हणले की ॲक्च्युली एवढं पैसे नाही आहे, तू एक काम कर, ओव्हर टाईम कर आणि फक्त ओव्हर टाईमचे पैसे वेगळे काढ आणि त्याचे सायकल आणून देतो. ओके. मग मी ओव्हर टाईम केले आणि 15 ते 20 दिवसात 1600 रुपये कमवले आणि 1600 रुपयाची एटलसची नवीन सायकल आणली. आणि त्यानंतर जी स्पीड झाली की सायकलने मी जे चालत जाऊन अप्रॉक्सिमेट 1 तासात पोहोचायचे, तर सायकलने मी 10 मिनिटात पोहोचायला लागलो. बरोबर. मग माझे अप्रॉक्सिमेट 40 ते 50 मिनिटं वाचायला लागली. मग Right. त्याच्यात मी काम करायला लागलो. तरी पण असं कधीच नाही केले की सायकल आली आहे तर मी आधी 8 वाजता निघत होतो, आत्ता 8:50ला निघू म्हणजे 10 मिनिटात पोहोचू. बरोबर. तरी पण मी 8लाच निघालो आणि जे 40 ते 50 मिनिटं वाचली ते कामात घालवलं. आजकाल तेच होतं सर की जेव्हा आपल्याकडे लक्झरी येते तर आपण तो लक्झरीसाठी जो पैसा खर्च केला आपण तो टाइम पण आपण लक्झरीत घालवतो. Yes. एकदम घरी टीव्ही बघत बसू किंवा हे करत बसू. टायमाचं खूप महत्व वाटतं का सर तुम्हाला? ऑब्व्हियसली टाईम मॅनेजमेंट पाहिजेच आणि टायमाची किंमत जर तुम्ही करत असाल तर टाईम तुमची किंमत करतो. तुम्ही एखाद्याला सांगितले, आजपर्यंत मला असं कधीही आठवत नाही आहे की मी कोणाला मीटिंगची वेळ दिली मी तिथं त्यावेळेस पोचलो नाही आहे. मी 10 मिनटं अगोदर जातो, तिथं वेट करतो आणि सगळे लोक यायच्या अगोदर मी तिथे हजर असतो. बिकॉज तुम्ही वेळेवरती जावा, तुमची सर्वात आधी वेळ वाचणार आहे आणि त्यानंतर बाकीच्यांची वाचणार आहे. आणि तुम्ही वेळेची किंमत केली तर वेळ तुमची किंमत करणार आहे. सर आज पण एवढ्या मोठ्या पोझिशनला असल्यावर पण तुम्ही कधीच
कुठे लेट नाही पोहोचत. नाही, मी नाही जात लेट कुठं. मी नेहमी असा प्रयत्न करतो की मला पुण्याला जायचे 1 तासाचा प्रवास आहे, मी 1.5 तास अगोदर निघतो. बिकॉज ट्रॅफिक लागू शकतो, काही ऑब्स्टकल्स येऊ शकतात, माझी गाडी फेल होऊ शकते, मी रिक्षाने जाणार नंतर. सो ते सगळं टाइम कॅल्क्युलेट करून मी आधी निघतो. कामावर पण तसंच सर. या कामावर साईटवर तुम्ही रोज किती वाजता जातात आज? मी सकाळी 9 वाजता ऑफिसला पोहोचतो, साईट ऑफिसला. रोज? या रोज. आणि परत केव्हा येतात? सगळं कामं संपल्यावरती 10, 11, 12. ओके. फिक्स नाही आहे. रोज तोच टाइम होतो? रोज रोज तोच टाइम आहे. काय वाटतं सर आजकालच्या मुलांकडे बघून की जनरेशन्स कडे बघून नव्या, त्यांनी टायमाला कसं पाहिलं पाहिजे? थोडंसं एक मे बी आपलं पण चुकत असेल पालकांचं पण, की ज्यावेळेस आपण मुलांना आयतं पैसे देतो की हे माझे एसेट आहे, तुला काय करायची गरज नाही, 4 फ्लॅटचं भाडं येतं आपल्याला, तू हे सगळं बघ. सो त्याला आपण ना कष्ट करायची सवयपासून लांब नेतोय. बरोबर आहे. तर त्यांना एक तो कष्ट करायची सवय लावली पाहिजे आपण, की तुम्हाला काही ना काहीतरी काम करावं लागेल, डेडिकेशनने करावं लागेल. ज्यावेळेस तो मुलगा काम करतो बाहेर, 8 तास तो घराबाहेर राहतो, म्हणजे कामावरती त्याला 10 लोक भेटतात, कल्चर चेंज होतो, त्याला 4 गोष्टी शिकायला भेटतील. परंतु त्याला जर तुम्ही घरीच बसून ठेवलं, सो ते फक्त तेवढंच शिकणार आहे की भांडणं कसं करायचे. बरोबर. त्या केसमध्ये त्यांना तुम्ही कष्ट करायची सवय लावली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही मुलांना आयतं पैसे नाही दिलं पाहिजे. तुम्ही मुलांना सांगा तुमचे जे काही इन्कम आहे त्या रेशोमध्ये तुम्ही किती खर्च करायची, मुलांना सांगा तुम्ही खर्च करा, परंतु मला त्याचा हिशोब द्या. जे काय असेल तुम्ही हिशोब घ्या संध्याकाळी. जर तुम्ही रोज त्याचे हिशोब घेत असेल तर तुम्हाला समजणार तो कुठं चुकीच्या जागेवर खर्च करतो आणि कुठे चांगल्या जागेवर खर्च करतो. आणि तो पण चुकीच्या जागेवर मग खर्च नाही करणार. त्याला माहिती आहे मी खर्च करतोय, वडील मला पैसे देत आहेत, परंतु मला हिशोब विचारणार आहे. सो जेव्हा केव्हा आपण हिशोब विचारतो त्यावेळेस खर्चाचा जो प्रमाण आहे तो कमी होतो आणि चांगल्या जागेवरच जातो. इव्हन तुम्ही स्वतःला पण विचारलं पाहिजे की मी जे आज दिवसभरात खर्च केले ते कशात केले आहे, तर ते चांगली जागेवर केले का वाईट जागेवर केले. सो तुम्हाला संध्याकाळी त्याचं कन्क्लुजन निघून जातो की तुम्ही जो खर्च केले ते चांगल्या जागेवर हे केले, वाईट जागेवर हे केले, हे उद्यापासून मला बंद करावं लागेल, म्हणजे हे एवढं माझा खर्च कमी होऊन जाईल. एक्झॅक्टली. आणि मुलांना तुम्ही रोज एक गोष्ट म्हणलीच पाहिजे की मी मेल्यानंतर ही प्रॉपर्टी तुझीच आहे, बट जर तू आत्ता वायफट गेला तर मी दान करील, पण तुम्हाला 1 रुपये देणार नाही. त्यांना एक ती भीती पाहिजे की मला फुकट काहीच नाही भेटणार. बरोबर आहे. त्याची कष्ट करूनच भेटणार आहे. एक्झॅक्टली. म्हणजे आजकाल भरपूर मुलं अशी वाया जात आहेत की माझ्या वडिलांकडे एवढी प्रॉपर्टी, मी कशाला काम करू. परंतु तुमच्याकडे किती जरी प्रॉपर्टी असेल, तुम्ही जर काम नाही केलं तर मे बी 1-2 वर्षात सगळं संपून जातात, एवढेच असते. माझा मुलगा पण माझ्याबरोबर ऑफिस सांभाळतो. ओके. आणि भाचा पण आर्किटेक्ट आहे, तो पण ऑफिस सांभाळतो. सो त्यांच्यासाठी पण आम्ही तेवढंच डेडिकेशननी रूल लावलेला आहे त्यांच्यावरती की सकाळी 9:15ची तुमची पंचिंग पाहिजे, आणि पंचिंग आहे सगळ्यांची. मध्ये काय झालं होतं की दोघांना थोडंसं असं वाटलं की थोडं लेट गेलं तरी चालतात, मग दोघं 10, 10:15 यायला लागले. 2 ते 3 दिवस आम्ही ऑब्झर्व केले. ऑब्झर्व केल्यानंतर त्यांना पटकन बोलवलं मी, म्हणजे ऑफिसमध्ये या, पटकन तुमचे लॅपटॉप बॅग घेऊन या. तर त्यांना काय वाटलं की एखादं प्रेझेंटेशन असेल किंवा काहीतरी प्रोजेक्टवरती काम करायचे असेल. दोघं आले आणि मग त्यांना मी म्हणले की एक काम करा, आत्ता ऑफिसमधनं बाहेर निघायचे इथनं, आणि त्याच वेळेस त्यांना फायर केले. आणि तुम्ही बाहेर जे मी आत्ता जे पैसे देतात ते तुम्ही बाहेर कमवून दाखवायचे मला. सो उद्यापासून जर तुम्ही वेळेवर नाही आला तर ऑफिसला यायची गरज नाही आहे. त्यांना काढल्यानंतर आजपर्यंत ते कधीही 9:15च्या नंतर येत नाही, 9:15च्या आधीच येतात. हे तुम्ही तुमच्या मुलांसोबत पण केलं. हे पालकांनी केलं पाहिजे सर ना. येस, ॲक्च्युली म्हणतात ना की जर मास्तरकडे काठी नसेल तर मुलं घाबरणार नाही. बरोबर. सो बाप हा लाईफमधला मास्तर आहे. आणि म्हणतात ना आईवडील पहिले आणि शेवटचे गुरु आईवडीलच आहे. कधी पण आईवडील आपलं मुलांचं वाईट चितणार नाही आहे. जे काही सांगतील त्यांना प्रॉफिटेबल होईल तेच सांगणार आहे. मे बी ते जुने असतील, जुने रूल सांगतील, आजचं काळ वेगळं असेल, परंतु त्या जुने रूल मधलं पण तुम्हाला लॉस नाही होणार. सो ऐकून घेतलं पाहिजे मुलांनी, आणि आई बाबा जे मार्ग दाखवतात त्या मार्गावरती चाललं पाहिजे. म्हणजे सर मला पण असं होतं की आपली ही सेकंड मीट आहे, आपण पहिल्या वेळेस डिस्कशन करायला भेटलो की आपला पॉडकास्ट कसा असला पाहिजे, काय असला पाहिजे, आणि आज आपण शूट करतोय. तर मीही भरपूर इन्स्पायर झालो सर तुमच्याकडून. म्हणजे जो टायमिंगचा विषय आहे की मी पण ऑफिसला 10:30-11 पर्यंत यायचो, मी थोडं स्टार्ट केलं की लेट्स ट्राय लवकर जायचं, नाही काय. तर या गोष्टी म्हणजे तुम्हालाही मी सांगतो की आपल्या समोर जी व्यक्ती बसली
भयानक इन्स्पिरेशन भरलं या व्यक्तीमध्ये. तुम्हाला पॉडकास्ट जसं असं पुढे जातो ते आपल्याला कळेलच. सर आता कॉन्ट्रॅक्टर लाईनमध्ये जेव्हा तुम्ही आलात तर सायकल तुम्ही घेतली इतकं सगळं हार्डवर्क करून आणि तुमचं एक 500 लेबरपर्यंत तुम्ही पोहोचला. तेव्हा वय काय असेल सर? बेसिकली सायकलवरती ज्यावेळेस मी प्रवास करत होतो त्यावेळेस मला टू व्हीलर दिसायला लागली. हां, हां, हां. मग मला असं वाटायला लागलं की मी जर सायकलपेक्षा टू व्हीलरने आलो तर मे बी अजून जास्ती पडू शकतो. सो बाबांना परत सांगितले की मला आता टू व्हीलर घ्यायची आहे. आपलं कधी तुला सायकल घ्यायची, कधी तुला टू व्हीलर घ्यायची, काय लावलंय आहे ते बरं आहे ना, सगळं व्यवस्थित चाललंय. तर मला असं नेहमी वाटायचे की नाही ते हे व्यवस्थित नाही आहे, अजून कुठंतरी आपण अप्पर लेवलला गेले पाहिजे. सो मी काय केलं, मग ओव्हर टाईम करायला परत सुरुवात केली आणि कॉन्ट्रॅक्टिंग लाईनमध्ये असताना पण दिवसभर काम करायचे आणि सगळे लोक गेल्यानंतर मिस्त्री लेबर सगळे गेल्यानंतर मी एकटा संध्याकाळी कामं सुरू करायचे आणि रात्री 11-12 वाजेपर्यंत 1 वाजेपर्यंत काम करायचे आणि काम करून जे पैसे आले ते 1 महिन्यात मी चेतक स्कूटरचे पैसे कमावले आणि जाऊन कॅशमध्ये चेतक स्कूटर परचेस केला. सर आता हे इतके लोक मॅनेज करणं, 500 लोक मॅनेज करणं, हे आता आपल्याकडे CRM आहे, आपल्याकडे सॉफ्टवेअर्स आहे की ज्याच्यामध्ये आपल्याकडे डेटा असतो. तेव्हा तुम्ही ते कसं मॅनेज केलं सर? त्यांना कारण कॉल करावा लागत असेल. येस, त्यावेळेस फोन वगैरे न होतं. सो मी स्कूटर घ्यायचे आणि स्वतःच जायचे. लेबर कॅम्पात जायचे. आकुळीत लेबर कॉलनी होती, तिथं जायचे आणि तिथं जाऊन सगळ्यांना कामं सांगायचे, मिस्त्री लोकांना कामं सांगायचे आणि मी स्वतः त्यावेळेस पण आज पण स्वतः डायरी लिहितो. माझे दिवसभर काय काय कामं आहे ते लिहून काढतो आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी झाल्यानंतर रात्री झोपायच्या अगोदर त्याच्यावरती रिव्ह्यू करतो. जे कामं नाही झाले ते कॅरी फॉरवर्ड करतो आणि नवीन कामांची लिस्ट यादी परत बनवतो. सो हे सगळं केल्याने तुम्ही कधीही विसरू शकत नाही काम बरोबर. आणि ते तुम्हाला कंटिन्यू लक्षात राहतात की मला हे करायचेत आणि सकाळी 6, 6:15 वाजता लेबर कॉलनीत जाऊन मी त्यांना सगळं चाल द्यायचे, म्हणजे कामावर पाठवायची, सांगायचे तू या साईडवरती जा, तू या साईडवरती जा, तू या साईडवरती जा. सो सगळ्यांना सकाळी लवकर जाऊन सांगण्याचा उद्देश तोच होता की 7-7:30च्या आतमध्ये आपली लेबर साईडवरती पोहोचली पाहिजे. सो स्वतः जायचे आणि जाऊन येऊन परत आंघोळ वगैरे करून परत साईडवरती त्यांच्याबरोबर पोहोचायचे. काम करायचे तेव्हाही काम करायचे का सर तुम्ही? या हाताने काम करायचे. मी Okay. अप्रॉक्सिमेट 2005 पर्यंत हाताने काम केले. लेबर वर्क सर, येस टाईल वर्क तुम्ही 2005 पर्यंत स्वतः केलं. 20 वर्ष आधीची गोष्ट ही. येस. तुम्ही लेबर होतात. या त्यावेळेस मी मेशन होतो आणि कॉन्ट्रॅक्टर पण होतो. सो स्वतःच्या कामं स्वतः करायचे. नाईस नाईस. सर याच्या पुढची जर्नी कशी? आता लेबर कॉन्ट्रॅक्टर तुम्ही त्यानंतर मी स्कूटरवरनं असं झालं की स्कूटरचं पेट्रोल खूप महाग जातोय, एव्हरेज कमी आहे. सो एखादी कोणतरी दुसरी बाईक घेतली पाहिजे. मग मी स्प्लेंडर घेतली आणि स्प्लेंडर घेतल्यानंतर असं वाटलं की अरे हां, ह्याच्यात पैसे पण वाचताय आणि वेळ पण कमी लागतीये. मग मी अजून स्पीडनी पळायला लागलो आणि ज्यावेळेस स्प्लेंडर घेतली त्यावेळेस मला 4 व्हीलर दिसायला लागली. ओके. मी कधीही त्याच्यावरती थांबलो नाही की हे जे आहे ते सफिशियंट आहे. मला त्यापेक्षा जास्ती पाहिजे असं नेहमी अपेक्षा होती आणि आज पण आहे. मी आत्ता जे करतोय आता हे नाही की पाहिजे, आता आहे की आत्ता जे करतोय त्यापेक्षा अजून बेस्ट काय करू शकतो आपण. बरोबर. तो नेहमी तुम्ही बेस्टचं मागं पडलं पाहिजे, नाही की पैशाचं. तुम्ही बेस्ट करा, पैसे आपोआप तुमचं मागं येते. करेक्ट. सर लेबर कॉन्ट्रॅक्टरची जर्नी आपली झाली. मग त्याच्यानंतर तुम्ही कन्स्ट्रक्शन पण करायला लागलात. एक कॉन्ट्रॅक्टर तुम्ही म्हणजे कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टर बनलात. येस. मग तेव्हा तुम्ही काय काय कन्स्ट्रक्ट करायचे? अपार्टमेंट्स की काय? ॲक्च्युली स्प्लेंडर नंतर स्पीड खूप वाढली होती. ओके. वाढल्यानंतर मला असं वाटलं की ह्याला आता एक्सपांड करायची गरज आहे. सो मी एक सुपरवायझर ठेवलं. त्याच कामामधलं नॉलेजवाला माणूस सुपरवायझर ठेवलं आणि लेबर वाढायला सुरुवात केली. सो हळूहळू हे लेबर वाढत 2003 पर्यंत 500 लेबर झाली आणि मला तरी कधी असं वाटलं नाही की आपल्याकडे 500 लेबर आहे, खूप जास्ती बर्डन आलेला आहे कामाचा. बिकॉज नेहमी कामाबरोबर एन्जॉय करायचे मी आणि नेहमी कामावरती एन्जॉय करताना अजून बेकिंग एक सपोर्ट होता मला नेहमी, की आई बाबा घरी असायचे समजा, तर ज्यावेळेस मी आईंना पैसे घेऊन द्यायचे त्यावेळेस आई मला नेहमी ॲप्रिशिएट करायचे आणि बाबा मला नेहमी सांगायचे हे आज एक दिवस आणलंय, उद्या नाही भेटणार, असं जास्त खुश नको होऊ. सो तुमची लाईफमध्ये हे 2 कॅरेक्टर पाहिजे. तुम्हाला एक जण ॲप्रिशिएट करणारा माणूस पाहिजे आणि एक जण तुमचं काठी घेऊन मागं लागणारा माणूस पाहिजे, तरच तुम्ही पुढे जाऊ शकतात.
नुसतं ॲप्रिशिएशन केलं तरी तुम्ही कुठेतरी इगो घेणार आणि इगो आले की तुम्ही मागं पडणार आहे. सो एकाने सांगितलं पाहिजे की तू जे करतो ते बेस्ट नाही अजून करू शकतोय आणि एकाने सांगितलं पाहिजे लई भारी करतोय. मग त्यांनी जो ॲप्रिशिएशन मिळतो त्यांनी काम करायची इच्छाशक्ती वाढते आणि आत्मविश्वास वाढतो. बॅलन्स होते लाईफ लाईफ. लाईफ बॅलन्स होतं. करेक्ट. बंगलोचं कन्स्ट्रक्शन सर तुम्ही करायला लागला. बेसिकली 2003 पासून मी बिल्डिंग लाईन्समध्ये आलो. म्हणजे बिल्डिंगचं हे चालू केलं कॉन्ट्रॅक्टिंग लाईन. आधी छोटे छोटे कामं करायचे. त्यानंतर 2008 पर्यंत अप्रॉक्सिमेट बिल्डिंगचं कामं केले. परंतु त्याच्यात असं झालं की लेबर खूप आहे, काम खूप करतोय आणि पैसे पण चांगले येते, परंतु कुठंतरी इज्जत मिळत नव्हती. ओके. कारण काय त्या लाईनमध्ये असं होतं की किती भारी करा, कोणतरी शिवाय घालणार, ते डिले तरी होणार आहे, कुठेतरी लेबर क्वालिटी खराब करणार, कुठेतरी कचरा राहणार आहे, कुठेतरी पाणी मारले की थोडासा कचरा दिसणार आहे. सो रोज काय ना काय बोलणं खावं लागत होते. मला असं वाटलं की अजून काहीतरी आपल्याला चेंजेस पाहिजे. मग मी आर्किटेक्ट लोकांना भेटायला सुरुवात केली आणि मी ठरवलं की आता मला बंगलो लाईनमध्ये जायचे. ओके. मग मी मेसन्स कमी केले, लेबर कमी केले आणि बंगलो लाईनमध्ये गेलो आणि तिथं सगळं इटालियन मार्बल, त्यानंतर मोठे टाईल्स हे सगळं लावायला आम्ही सुरुवात केली. तर बिझनेसमध्ये एक्सपान्सन चांगलं झालं, इन्कम चांगली वाढली त्याच्यामुळं आणि कमी लेबरमध्ये चांगलं कामं करायला लागलो आणि दुसरं इज्जत एवढी जास्ती मिळायला लागली की ते असं वाटलं की नाही आधीची लाईफ खराबच होती, आत्ताची लाईफ जरा बरी आहे. चांगली आहे. येस. करेक्ट. सर तुम्हाला असं का वाटतं की माणूस सक्सेसफुल का बनतो? म्हणजे इन जनरल कामाची क्वालिटी जर आपण बघितली तर तुमची क्वालिटी वर्क ऑफ क्वालिटी जी आहे आणि जी बाकीच्या लोकांची क्वालिटी आपण म्हणतो, कॉन्ट्रॅक्टर राहू द्या, लेबर राहू द्या, येस. डिफरन्स कुठे होता? बेसिकली ना मी कधीच असं नाही ठरवलं की मी हे रेट घेतली या कामाची, रेट घेतल्यानंतर एवढं पैसे मला वाचवायचे त्याच्यातनं, असं कधीच नाही ठरवलं. मी नेहमी काहीतरी चांगलं करू, जे वाचेल ते वाचेल. मग नेहमी चांगलं करायचे प्रयत्न केले आणि नेहमी शिकायची इच्छा ठेवली. कुठं मला एखाद्याने सांगितले की त्यांची साईट बघून या खूप भारी काम केलंय, तर मी आवर्जून जायचे. मला कधीच इगो नव्हतं की दुसऱ्यांची मी का पाहायला जाऊ. बरोबर. मी जरी बेस्ट असेल तर माझ्यापेक्षा पण बेस्ट असू शकतात कोणतरी. सो त्या केसमध्ये मी त्यांची साईट बघायला जायचे आणि तिथं जे काही इम्प्रूव्हमेंट केलेलं होतं त्यांनी ते सगळं आपल्या इथे इम्प्रूव्ह करायचे. क्वालिटीमध्ये काम करताना मी नेहमी एक काम करायचे की ज्यावेळी कामं बिघडलं, कुठंतरी एखादं मेसन आहे त्याच्याकडनं चुकून काम बिघडलं किंवा काहीतरी प्रॉब्लेम झालं, मी डायरेक्टली ओनरला सांगायचे की सर हा डायरेक्टली मी रिप्लेस करतो, त्याचे जे काय कॉस्ट आहे ते माझ्या बिलातनं तुम्ही मायनस करा. सो मार्केटमध्ये एक मेसेज गेला की ज्यावेळेस ह्या माणसाकडनं काम बिघडतो हा माणूस आर्ग्युमेंट करत नाही, डायरेक्टली रिप्लेस करून देतो आणि त्याचे पैसे कट करायला लावतो. म्हणजे हा माणूस कधीही काम खराब नाही करणार आहे, फसवणार कधीच नाही आपल्याला. फसवणार आहे. सो माझं एक म्हणणंच होतं सुरुवातपासून की एकतर आर्ग्युमेंट नाही करायचे कोणाबरोबर आणि कोणाला एक्सक्यूज नाही द्यायचे. ओके. कुठलंही काम सांगा, होऊन जाईल, खराब झालं चेंज करून देतो, बेस्ट होऊन जाईल. हा फरक पडतो सर खूप जास्त. कारण आपण आज पण बघतो की कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये खूप कॉम्प्लिकेशन्स आहेत. खूप रेग्युलेटरी बॉडी नाही अशी एक बघायला गेलं नाही. आणि जेव्हा अशा पद्धतीने काम होईल की चुकी जर झाली, इफ द बिल्डर नोज की या ठिकाणी थोडं चुकीचं झालेलं आहे काम किंवा टाईल्स व्यवस्थित बसले नाही आणि ज्यावेळेस बिल्डर स्वतःहून तिथे त्या गोष्टी रिप्लेस करून देतोय, म्हणजे मेजर जर असेल एखादी गोष्ट तर त्यावेळेस तो ट्रस्ट गेला होता सर कस्टमरचा की नाही यार हा व्यक्ती आपल्यासाठी. कारण बिल्डर लोकांची भीती वाटते सर. येस येस. फसवणूक झाली आहे का? फसवणूक झाली. येस. आणि काय होतं एक थोडंसं आहे ना, कॉन्ट्रॅक्टरला पण एक असं समजलं पाहिजे की नुसता प्रॉफिटच्या मागं त्यांनी नाही पडलं पाहिजे. जो कोण स्वतःचं घर बनवतोय तो त्याचा ड्रीम हाऊस आहे आणि त्यासाठी तो जे काही पैसे लावतोय ते पैसे त्याची जी कॅपॅसिटी होती त्यापेक्षा 150 पट लावतोय. राईट. बरोबर. सो त्याला कुठेतरी आपण चांगलं करून दिलं पाहिजे आणि ते जो काय तो पैसे खर्च करतोय त्याचं एवढंच आपण मोबदल्यासारखं त्यांना तो काम करून दिलं पाहिजे, नक्की फक्त तुमच्या प्रॉफिटसाठी. ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्ट फायनल होतो कॉन्ट्रॅक्टर बरोबर त्यावेळेस दोघांना रेट पडती म्हणून पुढे जातात. मग नंतर काम का खराब करायचे. बरोबर. तुम्हाला पटलंय ना, मग आता लॉस होतं तर तुम्ही बेअर करा, पण त्याच्या मटेरियलची कॉस्ट वाया नका घालू. सो हे कुणीच विचार करत नाही, त्याच्यामुळे मागं राहतात. आणि ज्यांनी हे विचार केले की मला बेस्टच करायचे, 2 रुपये नाही वाचला तरी चालेल, ते आज तुम्ही अख्ख्या मार्केटमध्ये बघा ते सगळे वरच्या लेवलला आहे. म्हणजे पैशाकडे बघत नाही, क्वालिटीकडे बघतात. येस, फक्त क्वालिटीकडे बघतात. सर कॉन्ट्रॅक्टर टू बिल्डर हे तुम्ही कसे बनले?
बंगलो लाईनमध्ये आल्यानंतर असं वाटलं की आता इज्जत पण भेटायला लागली आणि पैसे पण भेटायला लागले. बट सर्व्हिस इंडस्ट्री आहे. रात्री अपरात्री कधी फोन यायची, कोणाची नळ तर लिकेज आहे, कुठे लाईट गेली आहे, शॉर्ट सर्किट झालं आहे, लेबरने काहीतरी लफडा केला आहे. सो नेहमी असं कंटिन्यू कॉल यायचे आणि असं सुखासुखी जगत नव्हतं त्यावेळेस. सो असं वाटायचं की नाही, अजून काहीतरी परिवर्तनाची गरज आहे. ओके. सो असं ठरवलं की बिल्डर लाईनमध्ये गेलं तर काय होणार आहे. आणि त्यावेळेसचं एक इन्सिडेंट आहे, मी 2011मध्ये मे जूनमध्ये अप्रॉक्सिमेट एक बंगल्याचं काम करत होतो मी. आणि त्यांची ओपनिंग होती, काम कम्प्लीट झालं, त्यांची ओपनिंग होती. आणि ओपनिंगच्या दिवशी आम्ही तिथं त्यांच्या पायरीवरती उभं होतो. मी होतो, माझा एक मित्र होता, एक डेव्हलपर होते आणि ओनर होते. तर मी ओनरला सांगून ठेवलं होतं की सर मला एक 5 गुंठ्याचा प्लॉट पाहिजे, कोणी तुमच्या मित्राकडे असेल तर मला द्या ना. सो मला माहिती नव्हतं की हे आता कुठे निघणार आहे हा विषय. आणि त्या दिवशी ज्यावेळेस आम्ही उभं होतो त्यावेळेस त्याने टोंट मारले की अरे अभी तो संजू भी बिल्डर बनने वाला है. तर जे बिल्डर होते ते म्हणले की संजू बिल्डर बनवू शकतो, बट त्यांनी कॉन्टॅक्टिंग लाईन सोडली तर बनवू शकतो. तर मला ते एवढं क्लिक झालं की मे बी मी आज चुकीच्या लाईनमध्ये आहे. आणि तुम्हाला खरं नाही वाटणार, मी त्या दिवशी रात्रीपासून कॉन्टॅक्टिंग लाईन सोडली आणि 6 महिने फक्त प्लॉट बघत होतो. मला आत्ता बिल्डरच व्हायचे. आणि सेकंड डे त्यांचा कॉल आला मला की वर्मा जी कल पूजा हो गई है, अभी वापस आप काम चालू कर सकते हो. तर मी म्हणले की सर मी रात्रीपासून बिल्डर झालो आहे आणि माझं जो सुपरवायझर ते सगळं काम सांभाळणार आहे आता. सो मी येणार नाही आहे, मी कॉन्टॅक्टिंग लाईन सोडली आहे. तुम्ही त्यावेळेस कॉन्ट्रॅक्टर लाईन सोडून दिली आणि Yes. बिल्डर. पहिला प्रोजेक्ट कोणता होता सर आपला? पहिला प्रोजेक्ट 2011मध्ये एंडला एक डील झाली आमची पुनावळ्यामध्ये फर्स्ट प्रोजेक्टची. आणि तिथं असं झालं की आम्ही 5 गुंठे घ्यायला गेलो होतो. त्यांचं 5 गुंठे आउटलेट होती कोणाची तरी, त्यांची जागा ते आतमध्ये होती. मग ज्यांची बाहेर जागा होती त्यांच्याशी आम्ही चर्चा करत होतो. लोकल शेतकरी होते पुनावळ्यातले, त्यांच्याशी आम्ही चर्चा करत होतो. तर मी आणि माझे पार्टनर आम्ही दोघे गेलो आणि त्यांनी आम्हाला लस्सी प्यायला दिली. तर लस्सीमध्ये काळी मुंग्या होती. ओके. सो मी बघितलं, माझ्या पार्टनरने आधी बघितलं की त्याच्यात मुंग्या आहे, मग त्यांनी साईडला ठेवून दिलं. मी बघितलं आणि मी विचार केला की जर मी हे लस्सी पिलं तर मे बी डील होईल, पण नाही पिलं तर 100% होणार नाही आहे. आणि डोळे बंद केले आणि लस्सी पिऊन टाकली. पिऊन टाकल्यानंतर ते शेतकरी म्हणले की तुमच्यासारखं माणूस आम्हाला कधीच नाही भेटणार, तुम्हाला माहिती आहे याच्यात मुंग्या आहे, मला पण दिसतीये, तरी पण तुम्ही पिऊन टाकली, मला तुम्हालाच प्लॉट द्यायचे. आणि ते 26 गुंठ्याचा प्लॉट दिला. आम्ही 5 गुंठे घ्यायला गेलो ओ. आणि त्यांनी 26 गुंठ्याचा फर्स्ट दिला प्लॉट दिला आम्हाला. म्हणजे माझं पण आता तुम्हालाच करायचे. अरे बापरे. आणि किती किती मजल्याची बिल्डिंग किंवा कसं कन्स्ट्रक्शन सर? पहिला प्रोजेक्ट होता काय नाव होतं? आणि टुलिप एक्झोटिका. आणि झिगझेग प्लॉट होता, जेट सेक्शनचा प्लॉट होता. त्यावेळेस असं काहीच समजत नव्हतं की कोणत्या प्लॉटला फिजिबिलिटी चांगली बसणार आहे, बिकॉज फर्स्ट टाइम बिल्डर लाईनमध्ये गेलो. आणि तो प्लॉट घेऊन आम्ही एक आर्किटेक्टकडे गेलो, वेल नोन आर्किटेक्ट होते, त्यांच्याकडे आधी गेलो. ते म्हणले की प्लॉट जेट सेक्शनमध्ये आहे, काही कामाचा प्लॉट नाही आहे, तुम्हाला खूप मोठा लॉस येणार. आणि खूप निगेटिव्ह बोलले. तर आम्हाला असं वाटलं की आता ऑलरेडी पैसे देऊन बसलो आपण, काहीतरी चूक केली आहे खूप मोठी. मग परत आत्ता जे माझे रिसेंट आर्किटेक्ट आहे उषा रंगराजन, त्यांच्याकडे गेलो मी. आणि त्यांच्याबरोबर मी आधी कॉन्टॅक्टिंग लाईनमध्ये पण खूप वर्ष काम केलं होतं. सो असं घाबरून गेलो आणि त्यांना म्हणले की मॅडम माझा एक छोटासा प्लॉट आलेला आहे, सो त्याचं तुम्ही कराल का? तर म्हणले ठीक आहे संजय, दे दो, फिजिबिलिटी चेक करते. आणि जो आधी आर्किटेक्ट होता त्याने 40,000 सांगितलं होतं, उषा मॅडमने डायरेक्टली 72,000 सांगितलं. आणि मला वाटलं वाव, हे तर फक्त मार्केटला आहे ना, तुम्ही कोणाकडे जातात त्याच्यावरती डिपेंड करतात की तुमचं प्रोजेक्ट कसं होणार आहे. सो त्यांनी फिजिबिलिटी रिपोर्ट एवढी भारी दिल्यानंतर आम्हाला असं वाटलं नाही आता तर चांगलं होऊन जाईल आपलं. आणि पहिला प्रोजेक्ट 5 बिल्डिंग 4 फ्लोअरची आम्ही सुरुवात केली. आणि आमचं टार्गेट होतं 2 ते अडीच वर्षात आम्ही संपून टाकू बिल्डिंग. परंतु शेजारच्या लोकांनी त्याच्यात केस टाकलं आणि केस टाकल्यावरती एक भीती होती की स्टे आलं तर काय होईल, लोकांना माल आपण विकलेला आहे ऑलरेडी. आणि आम्ही एक्झिक्युशन मी स्वतः करायचे, ओके. सेल स्वतः करायचे, आर्किटेक्चरकडे स्वतः जायचे, म्हणजे 100% कामं स्वतः बघायचे. ओके. सो त्यावेळेस असं एक खूप मोठी भीती होती की बंद पडलं तर खूपच मोठा प्रॉब्लेम होईल. मग
आम्ही माझे जे आत्ता जे रिसेंट पार्टनर आहे आदी मेयर होते योगेश बहेल साहेब, ओके. त्यांचं बंगलो मी केले. तिथून आमचे चांगले रिलेशन सुरू झाले आणि त्यांचं बंगलोची सर्व्हिस चांगले दिल्यामुळं त्यांनी मला खूप जास्त सपोर्ट केला. आणि मग त्यावेळेस त्यांना जाऊन सांगितले की असं असं झालं तर काय करू. मग त्यांनी एक टॉप 3 मधला PCMCचे ॲडव्होकेट दिले मला आणि ॲडव्होकेट देऊन त्या ॲडव्होकेटला आम्ही भेटायला गेलो. तर ते म्हणले की किती वर्षात पूर्ण होईल काम आहे. म्हणलं सर 2 ते 2.5 वर्षाची वेळ होती, परंतु आम्ही 1.5 ते 2 वर्षात पण कंप्लीट करू शकतो आहे. अरे ठीक आहे करून टाक, काय नाही होणार आहे, एवढं सिरियसनेस नाही आहे. आणि आम्ही 5 बिल्डिंग 4 फ्लोअरची 1.25 वर्षात कंप्लीट करून पोझिशन देऊन कन्व्हेन्स्ड करून 7 बनवून बाहेर पडला त्याच्यातनं. बापरे, सगळं कन्व्हिन्स्ड होऊन गेलं. येस सगळ्या प्रोसेस क्लिअर होऊन गेल्या. सगळं 1.25 वर्षामध्ये तुम्ही 1.25 वर्षात केलं, कम्प्लीट केलं आम्ही. याचं कारण हे असू शकतं का सर, कारण तुम्ही हे सगळे कामं ऑलरेडी करून चुकले होते, माहिती सिव्हिल वर्क. मला सगळं माहिती होतं ऑलरेडी. हा. सो ते मला कधीच ऑब्स्टॅकल वाटलं नाही, आज पण वाटत नाही. हा. म्हणजे एखादा इंजिनियर खूप मोठा एक्सपिरियन्स असेल आणि असं जर म्हणलं की हे होऊ शकत नाही, हा. मग मला नेहमी असं वाटतं का होऊ शकत नाही, होईल. बिकॉज सिव्हिल एकदम इनोव्हेटिव्ह लाईन आहे आणि पाहिजे तेवढं त्याच्यात तुम्ही इनोव्हेशन्स करू शकता. सो आणि इझी आहे. फक्त कॉस्ट बेअर करायची तुमची ताकद पाहिजे. ते तुम्ही कॉस्ट बेअर करा, मार्केटला मेसेज द्या की आम्ही हे करतोय आणि त्याचं तुम्हाला कस्टमर पेमेंट पण परत देतील. एक्झॅक्टली, बरोबर. सो इझिली होऊन जातं. तो कधीच असं वाटलं नाही की हा चॅलेंजेबल जॉब आहे. सो मी सिव्हिलमध्ये असल्यामुळं मला कन्स्ट्रक्शन हा प्रॉब्लेम नव्हता. फक्त हेच होतं की केस फ्लो कसं सेट होणार आहे. सो त्यावेळेस सेल खूप चांगली झालेली होती माझी आणि ऑलमोस्ट 90% प्रोजेक्ट सोल्ड आउट होता. सो इमिडिएटली आम्ही ॲक्शन घेतलं आणि रात्र दिवस काम सुरू ठेवलं आणि त्यावेळेस 12 वाजेपर्यंत रात्री काम चालायचे, काहीच कोणी बोलत नव्हते शेजारचे. आता तर हल्ली 9 वाजता पण बंद करावं लागतात, रात्री 9ला बंद करावंच लागतं. सो आधी त्यावेळेस 12 वाजेपर्यंत काम चालल्यामुळे आम्ही 1.25 वर्षातच काम कम्प्लीट केलं. जबरदस्त. सर, आज जेव्हा आपण पहिली बिल्डिंग जी आपली होती ट्युलिप एक्झॉटिका आणि आज आपण कुठे आहे आणि आपण मधल्या पिरियडमध्ये किती बिल्डिंग्स केल्या? माझी पहिली बिल्डिंग अप्रॉक्सिमेट 4 फ्लोअरची होती आणि 5 बिल्डिंग्स होती. त्यानंतर 10 फ्लोअरची बिल्डिंग बांधली मी. त्यानंतर 13 फ्लोअरची बिल्डिंग बांधली मी. त्यानंतर 23 फ्लोअरची बिल्डिंग बांधली. त्यानंतर 33 फ्लोअरची बिल्डिंग आत्ता कम्प्लिशनला आहे. अप्रॉक्सिमेट 1 वर्षात कम्प्लिशन होईल. आणि आत्ता एक नवीन प्रोजेक्ट येतो आहे माझे, इन्फिनिटी EE1, जे 46 फ्लोअरची बिल्डिंग आहे. आणि तिथेही आता असं वाटतं की 46 तर इझिली होऊन जाईल. मे बी त्याच्या पुढचं जरी आले 60-70 फ्लोअर तरी करू इझिली, काय अडचण नाही आहे. ओ जबरदस्त. 46 फ्लोअरची जी बिल्डिंग आहे सर आपली, ती PCMCतली, आय थिंक की सगळ्यात टॉपची आहे. या सर्वात टॉपची बिल्डिंग रेसिडेन्शियल मध्ये तर आहे. रेसिडेन्शियल आणि कमर्शियल आहे. खाली 4 फ्लोअर कमर्शियल आहे आणि वरती सगळे रेसिडेन्शियल फ्लोअर आहे. जबरदस्त. पुण्यामध्ये येते सर ही बिल्डिंग? हा, हे पुण्यावरच येते. सर याचा रेरा वगैरे आलेला आहे का? कारण 46 फ्लोअर म्हटलं तर भरपूर परमिशन्स तुम्हाला. ऑलरेडी डिसेंबर 2024लाच रेरा आलाय. ओके. या आणि काम पण आता जागेवरती सुरू झालंय. तिथे सर 3 BHK 4 BHK कसं आहे? 2, 3, 4 BHK आहे आणि सेलचा प्रतिसाद पण मार्केटपेक्षा आम्हाला खूप भारी आहे. बेटर. आणि दुसरं, मी कॉन्ट्रॅक्टिंग लाईनमध्ये क्वालिटी दिल्यामुळं मला एक सर्वात मोठा बेनिफिट झाला की आज मी जे क्वालिटी देतोय प्रोजेक्टमध्ये त्यासाठी मला मार्केटपेक्षा 20 ते 30% प्रीमियम रेट भेटतात. आणि सगळे कस्टमरला क्वालिटी समजतात. आज तुम्ही शोअप करून नाही विकू शकत, तुम्हाला रिअलिटी कस्टमर्सला दाखवावं लागते आणि ते रिअलिटी कस्टमरला कळतात. आणि ज्यावेळेस त्यांना वाटतात की हा नाही हे योग्य आहे, तर त्याची रेट पण वाढवून देतात ते. बरोबर. तुम्हाला मार्केटपेक्षा प्रीमियम भेटतो. आणि मी नेहमी ना मटेरियल घेताना किंवा स्टाफ निवडताना, एम्प्लॉई निवडताना मी नेहमी टॉपचा घेतो. मटेरियल घेताना पण जे बेस्ट असेल, रेट जास्त गेले तरी चालेल, आधी बेस्ट मटेरियल तुम्ही परचेस करा, बेस्ट मटेरियल लावा, बेस्ट लोकांकडनं लावा आणि त्यानंतर त्याची रेट घ्या, मार्केट द्यायला तुम्हाला तयार आहे. ओके. सो इंजिनियर्स पण ज्यावेळेस आम्ही हायर करतो त्यावेळेस जो बेस्ट कंपनीतनं आला आहे त्याची सॅलरी अपेक्षित जे वॉटेवर असेल त्यापेक्षा त्याला 5-10 हजार जास्ती द्या. मी सॅलरीमध्ये कधीच बार्गेनिंग करत नाही इंजिनियर्स बरोबर. ओके. तुम्ही बेस्ट काम करा, बेस्ट सॅलरी घ्या. जर बेस्ट काम नाही केलं तर तुम्ही फायर केलं जाणार आहे. बरोबर. सो सगळ्यांची प्रगती पाहिजे. त्या केसमध्ये लोक चांगलं कामं करतात आणि आज माझा जो स्टाफ आहे एकदम बेस्ट स्टाफ आहे. म्हणजे आज असं आहे परिस्थिती की जर वर्मा कोर्टचे स्टाफ बाहेर इंटरव्ह्यूला गेला तर लोक त्याला काही सॅलरी द्यायला तयार आहे आणि त्याला इमिडिएटली हायर करतात. ओके. हां,
बट माझे स्टाफ आम्ही एकदम असं घरासारखं ठेवतो त्यांना आणि ते आमचे फॅमिली मेंबर्स आहे. सो त्या केसमध्ये कुणी सोडून जात नाही आणि कुठे जायचे विचार पण करत नाही ते लोक. करत नाही. Yes. बरोबर आहे. सर इवानाचा जर विचार केला आपण तर म्हणजे जी आपली नवीन 46 फ्लोअरची बिल्डिंग येते, मला उत्सुकता आहे ऍक्च्युली जाणून घेण्यामध्ये त्या बिल्डिंग बद्दल थोडी, की रेरा कम्प्लिशन कधी सर? त्याचा रेरा कम्प्लिशन आहे जून 2029. 29ला. ओके. आणि आपण आधीच्या बिल्डिंग आपल्या कम्प्लीट केल्या, जशी आता ही 36 फ्लोअरची होती आय थिंक. 33 फ्लोअर 33 फ्लोअर. त्याचे डिसेंबर 2026 आहे. हा. तर ते मे बी 2 ते 3 महिने बिफोरच होईल. आणि मी सगळे प्रोजेक्ट बिफोर रेरा कम्प्लीट बिफोर रेरा आपले सगळे प्रोजेक्ट सगळं कम्प्लीट केलेलं आहे. बिकॉज स्वतः साईडवरती जातो आणि मला कधी असं चॅलेंजेबल वाटत नाही, ती होऊन जातात. रेराचं इतकं तुम्हाला हे नाही हो. लेबरशी डायरेक्ट बोलू शकतो, सुपरवायझरशी डायरेक्ट बोलू शकतो, इंजिनियर्स, त्यानंतर कॉन्ट्रॅक्टरला मी डायरेक्ट फोन लावतो. मी एक कॉल फक्त PM किंवा VPला लावतो आणि मला जर सॅटिस्फॅक्टरी आन्सर नाही भेटला तर सेकंड कॉल डायरेक्टली त्या रिलेटेड पर्सनला करतो मी. ओके. आणि मला असं कधीच वाटत नाही की मी का फोन करायची, आपण एवढे स्टाफ ठेवले. हा टीम वर्क आहे आणि सगळ्यांनी मिळून केलं तर होऊ शकतंय, जर नाही मिळून केलं तर काम करावंच होणार आहे. एक्झॅक्टली. बरोबर आहे. सर थोडं एक जर्नी, म्हणजे आपण म्हणतो एक एंटरप्रेन्योरची, बिझनेसमॅनची जी जर्नी असते, प्रॉब्लेम्स पण येतात सर. असं नाहीये की म्हणजे आता तुमचा जेव्हा ग्राफ दिसतो तेव्हा कष्ट दिसतंय आणि ग्रोथ दिसते, पण प्रॉब्लेमही येतात आयुष्यामध्ये. तर तुम्हालाही आले का असे काही ऑब्स्टॅकल्स? बेसिकली जे लोकांचं म्हणणं असतं की त्याचं लक आहे. सो तसं काहीच नाही आहे. लोकांना फक्त प्रोग्रेस दिसते, त्याचं कष्ट दिसत नाही किंवा त्याचे जे ऑब्स्टॅकल्स आले ते पूर्णपणे दिसत नाही आहे. मला असं आठवतात की ज्यावेळेस मी मोबाईल घेतला होता त्यावेळेस माझ्या बहिणीचं लग्न करायचं होतं आणि आई म्हणली की मोबाईल घ्यायची गरज नाही आहे. व 3,700 रुपयाला काहीतरी मोबाईल 3150 नोकियाचा तेव्हा मोबाईल होता. सो आई म्हणली की गरज नाही मोबाईलची. पण मला नेहमी असं वाटायचं की जर माझ्याकडे मोबाईल असेल तर मी अजून भारी काम करू शकतो, अजून 10 लोकांना कॉन्टॅक्ट करू शकतो आणि जे मी आत्ता स्वतः पळतोय त्याचे फोनवरती सगळ्यांना पळू शकतो. सो मी आणलं फोन फायनली आणि आई नाराज झाली आणि 2 ते 3 महिने आमची नाराजी होती. ओके. परंतु आज आई म्हणते की तू त्यावेळी जो मोबाईल आणला होता त्याच्यात जर 2 वर्ष अगोदर आणला असता तर तू खूपच फास्ट ग्रो झाला असता, मे बी आजपेक्षाही भारी झाला असता. मग त्याच्यातनं आम्ही बाहेर निघालो आणि 2003मध्ये सिस्टरचं लग्न केले, मला मुलगा झाला. त्यावेळी माझ्या 2000ला लग्न झालं होतं आणि माझ्या 2003मध्ये मला मुलगा झाला. त्यानंतर 2005मध्ये एक माझी बायको प्रेग्नेंट होती आणि मी इथं नव्हतो आणि काहीतरी समोर प्रॉब्लेम झाला त्यांना आणि डॉक्टरकडे नेले. डॉक्टरने सांगितले की इमिडिएटली त्यांना ॲडमिट करावं लागणार आहे आणि त्यांना त्यावेळेस मी इथं नसल्यामुळे आणि एवढी ओळख पण नव्हती माझी त्यावेळेस. सो त्यांना ॲडमिशन नाही भेटला रात्री अप्रॉक्सिमेट 12 वाजेपर्यंत आणि जे नाळ असती ते बाळाच्या तोंडावर आली आणि बाळ पोटातच गेला होता. 2003ला झाले. 2005ला. 5ला. सो ते काढलं बाळ आणि सगळं ओके होतं. 15-1 दिवस झालं आणि ते नाळ आतमध्ये फुटली होती पोटात. सो 15-1 दिवस झाल्यानंतर थोडंसं त्याला डोकं दुखायला लागलं. मग मी डॉक्टरकडे नेलं त्यांना. तर डॉक्टर म्हणले की आपल्याला ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल आणि डॉक्टरांना त्यावेळेस थोडंसं माहिती होतं की ह्याला प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून त्यांनी टॉर्चची रिपोर्ट करून घेतली होती. तर टॉर्चची रिपोर्ट पॉझिटिव्ह आली होती. सो त्याच्यात असं झालं की यांना कधी ब्रेन हॅमरेज होऊ शकतो. मग पहिल्या दिवशी मी नेलं आणि पहिल्या दिवशी नेल्यानंतर थोडंसं डोकं दुखायचं थांबलं गोळीने. दुसरी सकाळी परत दुखायला लागला. मग एका दिवसात 5 वेळा डॉक्टरकडे नेले आणि रात्री 12 वाजता त्यांना ब्रेन हॅमरेज झाला. मग ते लाईफमधला एवढा मोठा शॉक होता माझ्यासाठी की आता मे बी लाईफ संपली आहे आणि आम्ही डॉक्टरांकडे नेले त्यांना आणि एका रात्रीतच 95% ब्रेन डॅमेज झाला. सो डॉक्टरांनी सांगितलं की वाचणार नाही आहे आता, तुम्ही घरी घेऊन जावा, पैसे खर्च करू नका. आणि मी जस्ट छोटा कॉन्ट्रॅक्टरच होतो, एवढं पण मोठा नव्हतो आणि त्यावेळेस मार्जिन खूप थिन असायचे. सो थिन मार्जिनमुळं ते एवढं शक्य नव्हतं सगळं. माझ्याकडे जे होतं ते सगळं लावलं आणि डॉक्टरांना सांगितलं तुम्ही कुठूनही कसेही डॉक्टर बोलवा, अमेरिकेवरनं बोलवा, बट त्यांचं ट्रीटमेंट होत असेल तर करा ना प्लीज. सो डॉक्टरांनी सांगितले की तसं नाही आहे पण आम्ही प्रयत्न करतो. मग डॉक्टरांनी ते ट्रीटमेंट सुरू केले, कवटी बाहेर काढली, हे सगळं केले आणि त्याच्यात ते वाचली पण कोमात गेली. मग डॉक्टरांनी सांगितले आता कोमात गेली आहे, माहिती नाही कधी परत येणार आहे. 15 दिवसांनी कोमातनं बाहेर आले
आणि त्यांचे राईट साईड पॅरालिसिस झाले. डॉक्टर म्हणले आता राईट साईड त्यांचं वर्क नाही करणार आहे, सो तुम्ही त्यांना आता एक्सरसाइज वगैरे करायला हवा आणि तुमच्या समोर बसून राहील ते आता. सो मी माझे बोलणार वगैरे नाही, बट बोलणार नाही, त्याच्या समोर राहील. मी, माझे दाजी आणि सिस्टर आणि भाऊ आम्ही सगळे त्याला निरामे हॉस्पिटलमध्ये असं खांद्यावर हात ठेवायचे आणि त्या पॅसेजमध्ये डॉक्टरांनी सांगितले 1 चक्कर मारा, आम्ही 4 चक्कर मारायचे. त्यानंतर पायाला हाताला पाण्याची अर्धा लिटरची बाटली बांधून तुम्ही एक्सरसाइज करा. मग आम्ही अर्धा लिटरवरनं 1.5 लिटरपर्यंत नेले त्याला. सो डॉक्टरांनी सांगितल्यापेक्षा आम्ही 4 वेळा जास्ती करायला लावलं आणि 3 महिन्यानंतर माझी बायको बोलत स्वतःच्या पायाने चालून घरी आली. सो डॉक्टरांनी सांगितले हे तुमचं विल पॉवर आहे, हे आमचं ट्रीटमेंट कमी यायच्यात, तुमची आत्मविश्वास जो होता तो मोठा होता, त्याच्यामुळे ते आज तुमच्या समोर आहे. त्यानंतर ते सगळं व्यवस्थित, म्हणलं आता व्यवस्थित झालंय, आता व्यवस्थित चालेल आपली अख्खी लाईफ. आणि 2006 ते कवटी परत टाकायची वेळ आली. आम्ही कवटी परत टाकली, ऑपरेशन सक्सेसफुल झाला. सुट्टी दिली डॉक्टरांनी, बिल पेड वगैरे करून सुट्टी दिली. सुट्टी दिल्यानंतर मला म्हणले की थोडंसं मला पेन होतोय. मग डॉक्टरांना सांगितले मी इमिडिएटली, आणि भीती वाटत होती की ह्याला काहीच व्हायला नको आहे. मग त्याने ते तिथून थोडंसं पाणी काढलं इंजेक्शननी आणि ते म्हणले पस झालंय, ब्रेननी कवटी एक्सेप्ट नाही केली, परत काढावं लागणार आहे. सो ते परत काढले. मग तोच 2005चं प्रोसेस परत 2006 केलं. मग जेवढं वर्षभरात कमवलं ते परत केले. अरे अरे अरे. मग तिथून बाहेर निघालो आणि सुरुवात झाली आणि त्याला हळूहळू विसरायचे प्रयत्न केले की ठीक आहे, त्याला धरून नाही चालणार आहे, आपलं काहीतरी वेगळं करावं लागणार, मुलासाठी करावं लागणार, घरच्यांसाठी करावं लागणार, आईबाबांसाठी करावं लागणार आहे. सो पुढे जाताना 2009-10 एक लेंड घेतली आणि त्यावेळेस 7 वयातलं 7 कुठं असतो आणि 12 कुठं असतो हे माहिती नव्हतं. तरी पण लेंड घेतली आणि फुल पेमेंट 1 टाईम देऊन टाकलं, काहीच माहिती नसताना सुद्धा. आणि समोरचा माणूस फ्रॉड निघाला. एका दिवसात बुकिंग पण झाली सगळी, परंतु त्याने जागाच माझ्या नावावर नाही केली. सो मला तो प्रोजेक्ट सोडावा लागला, सगळ्यांचे पैसे परत द्यावं लागलं आणि आजपर्यंत ते पैसे परत नाही भेटलेत. सो तिथं पूर्ण सेटबॅक बसला आणि जेवढं कमावलं होतं सगळं झिरो झालं परत. त्यानंतर परत रिसुरुवात केली. रिसुरुवात करून परत सगळं साठवायला हळूहळू सुरुवात केली आणि सेविंगची सवय मला सुरुवातपासूनच आहे. ज्यावेळेस मी काम शिकत होतो त्यावेळेस माझे मोठे काकांकडे गांधी भवनला कामाला जायचे मी, आणि आकुरी ते गांधी भवन एक बस होती, सकाळी डेडिकेटेड टाईम, एकच फिक्स टाईम होता आणि 1.5 तासाने काहीतरी 2-2 तासाने काहीतरी बसेस होती. सो त्याला 5 रुपये जायचे, 5 रुपये यायचे लागायचे. सो मी काय करायचे की सकाळी जाताना डायरेक्ट जायचे आणि येताना चिंचोड स्टेशनला उतरायचे. आणि त्याचा फायदा हा होता की 50 पैसे वाचायचे, 4.5 रुपये जायचे. मग आजचे 50 पैसे आणि उद्याचे 50 पैसे जमा करायचे आणि दुसऱ्या दिवशी चालत आकोडीपर्यंत यायचे अल्टरनेट डेला आणि तिथं 1 रुपयाची भजी खायची आणि मग तिथून घरी जायचे. आणि आई मला दर आठवड्याला 10 रुपये देत होती. सो ते 10 रुपये मला नेहमी असं वाटायचे की 10 रुपये खर्च न करता आईनं जर परत नेऊन दिलं तर आई किती खुश होणार आहे. लिटरली तसं जायचे. मग ते असं झालं की मी जे स्वप्न पाहतोय ते सगळं खरं होत आहे. मग ते सेविंगची जी हॅबिट होती तिथूनच होती. मग मी त्या प्लॉटमध्ये परत कॉलेज झाल्यानंतर परत रिस्टार्ट केलं सगळं. रिस्टार्ट करून हळूहळू फ्लॅट वगैरे घ्यायला सुरुवात केलं. त्याला फ्लॅट इनिशियल स्टेजला घ्यायचे, त्यानंतर परत विकायचे, त्याच्यातलं प्रॉफिट बाहेर काढायचे. असं करत करत 2011 एंडपर्यंत पोहोचलो आणि 2011 बिल्डर लाईनमध्ये एंटर केले. बिल्डर लाईनमध्ये आल्यानंतर पण पहिला प्रोजेक्ट सुरू केलं, त्याच्यावरती केस टाकलं गेलं. त्यानंतर तिथून बाहेर निघालो. अप्रॉक्सिमेट 2014-15 एक प्रोजेक्ट घेतला होता मी पिरंगूट साईडला, आणि तिथं प्लिंथ लेवल काढून फर्स्ट लेवलला आलो होतो आम्ही, आणि शेतकऱ्यांबरोबर थोडेसे वाद झाले आणि तो पण प्रोजेक्ट सोडावा लागला आम्हाला. तर जेवढे पैसे कमवले होते ते सगळं तिथं नील झाले, परंतु कधीही पाठलाग सोडलं नाही आणि कष्ट करायचं सोडलं नाही. त्यामुळेच आज इथपर्यंत आहे. तुम्ही जर एखादा तुम्हाला ऑब्स्टॅकल आला किंवा सेटबॅक आला किंवा डाऊनफॉल्स आलं तर तुम्ही हारून त्याला सोडलं नाही पाहिजे. त्याला जिद्दीने चिकाटीने मागं लागून कंप्लीट करा. एक ना एक दिवशी तुम्हाला नक्की यश भेटणार. सर, एवढे सगळे प्रॉब्लेम आल्यानंतर एखादा माणूस खूप खचून जातो. तुमच्यात ते जिद्द कशी होती सर इतकी? ॲक्च्युली असं झालं की माझी सुरुवात 60 रुपयेपासून झालेली आहे. सो मी काय कमवलं किंवा काय गमावणार त्याची मला कधीच भीती नव्हती आणि आज पण नाही आहे मला.
तुम्ही असं घाबरत नाही सर की नाही. बिल्डिंग आहे, अप्रुव्हल आले नाही, काही नाही. माझे बुक्समध्ये जो एक रिस्क फॅक्टर असतो ते नाहीये. कारण एक आता मोठा- पुण्यात जेव्हा तुम्ही राजस्थानमधून आले सर, Yes. पुण्यात काम करताना भरपूर प्रॉब्लेम्स येऊ शकतात किंवा कोणत्या मुंबईत जा, कुठे जा, भरपूर प्रॉब्लेम्स येतात, लोक त्रास देऊ शकतात, अशा गोष्टी असतात. तुम्ही कधीच घाबरले नाही का सर आयुष्यामध्ये? बेसिकली लोक तुम्हाला कधी त्रास देतात ज्यावेळेस तुम्ही कुणाला तरी त्रास देत असेल. बरोबर आहे. सो तुम्ही बोलताना जिभेवरती साखर ठेवा आणि डोक्यावरती बर्फ ठेवा. कुणीही तुम्हाला त्रास देणार नाहीये. तुम्ही उलटं उत्तर देऊ नका, उलटं बोलू नका. तुम्ही किती मोठे असेल, काही पोस्टला असेल किंवा किती छोटं असेल, सगळ्यांशी नम्रताने बोला. जे आपल्यापेक्षा मोठं आहे त्यांचा सन्मान आदर करा. तुम्हाला कोणी त्रास देणार नाही आणि आपले कामही होतील. आणि सगळे कामं होतात. तुम्ही प्रेमाने जग जिंकू शकतात, परंतु भांडणं करून नाही जिंकू शकत. बरोबर आहे सर. ही जिद्द जेव्हा आपण म्हणतो तर लोक दारू प्यायला लागतात किंवा प्रॉब्लेम मध्ये असतात, लोक व्यसन करायला लागतात. तुम्ही करतात सर व्यसन? मी दारू, सिगरेट, नॉनव्हेज, तंबाखू, गुटखा काहीच खात नाही नॉर्मली आणि काहीच पित नाही. बिकॉज माझं फॅमिली बॅकग्राऊंड तसं काहीच नव्हतं कधीच. बाबांनी कधी पिलं नाही, मम्मी पिऊ शकत नाही आहे. आणि मला नेहमी वाटायचे की ह्या चुकीचं मार्ग आहे, मग ह्याला नाही गेलं पाहिजे आपण. सो मार्केटमध्ये तुम्हाला तुमच्या आजूबाजूचे लोक खूप जास्ती त्यासाठी प्रवृत्त करतील, परंतु तुम्हाला ठरवायचे हे चांगले आहे का वाईट आहे. तुम्हाला सोडावं लागणार आहे आणि तुम्हाला त्यापासून लांब राहावं लागणार आहे. दुसरं तुम्हाला कधीच येऊन सांगणार नाही आहे की आजपर्यंत किती लोकांनी सांगितले की ही चांगली वस्तू नाही आहे, सोडून टाक बाबा. कुणीच सांगत नाही. बिकॉज हा एक ह्युमन प्रॉब्लेम आहे की जे वाईट आहे ते लवकर लागतात आणि जे चांगले आहे ते उशिरा लागतात. आपण या लाईनचा विचार करतो. तुम्ही राजस्थानी लेबर पकडा किंवा महाराष्ट्रीयन लेबर पकडा, टाईलचा जेव्हा पार्ट येतो किंवा लेबरचा जेव्हा पार्ट येतो, ते गुटखा खायचं प्रमाण थोडं जास्त आहे. तर तेव्हाही तुम्हाला नाही लागलं या सवय? मी कधी आहे ना, गुटखा तर लांबची गोष्ट, असं वडीशोप वगैरे पण खात नाही जास्ती. ओके. आवडत नाही. आणि मी म्हणलं ना, तुम्हाला ठरवावं लागेल काय वाईट आहे आणि काय चांगलं आहे. चांगलं आहे. सो गुटखा हा कोणाला चांगला वाटत असेल तर मला चांगलं वाटत नाहीये, सो मी खात नाहीये. आणि मग त्याचे प्रॉब्लेम्स दिसतात ना, की किती लोकांना कॅन्सर झालंय, किती लोक त्याच्यामुळे आजारी आहे, तोंड उघडलं जात नाहीये. आणि माझे जे कोण नातेवाईक असतील, ओळखीतले लोक असतील, त्यांचं मुलं कोणी गुटखा खात असेल तर मी नेहमी म्हणतो, फक्त तोंड उघडून दाखव, तुझं 4 बोटं तोंडात जातीये का खातो, त्याच्यात एवढं काय आहे. आणि जर समजा तू गेला तर तुझ्या घरच्यांवरती काय होणार आहे तुला माहिती आहे का. आणि कितीतरी लोक गेलेत फॅमिली मेंबर्समध्ये, तर त्यांचं फक्त एकदा बघ ना मागं जाऊन की ते का गेले. गुटखामुळे त्यांना कॅन्सर झाले, नको खाऊ. पण तू माहिती नाही त्याच्यात असं काय की खावाच लागतं. खरंच लोक म्हणतात सिगरेट केल्याने तर टेन्शन दूर होतं. मला नाही माहिती कसं दूर. तुम्ही रागवतात का सर असं कोणी लेबर दिसले खाताना? म्हणजे असं नाही, तुम्ही रेस्ट्रिक्ट नाही करत कोणाला, तुम्ही समजवतात का त्यांना की बाळा नको खाऊ असं? पण लहान मुलं आहे. मी नेहमी म्हणतो की तुम्हाला आहे ना, लहान मुलं आहे घरी आणि त्यांच्या भविष्याचा थोडासा विचार करा. कशाला खातात तुम्ही, चांगली गोष्ट नाहीये. कारण तुम्ही त्या साईटवर फिरतच असतात कंटिन्यू, तुम्हाला दिसत असेल. ते म्हणतात ना की तमाशा पाहून लोक बिघडत नाही आणि कीर्तनात जाऊन लोक सुधरत नाही. परिस्थिती आहे. बरोबर आहे. सर तुम्ही राजस्थानमधून महाराष्ट्रात आले. आपले नेते राज ठाकरे, महाराष्ट्राचे नेते, ते असं म्हणतात की महाराष्ट्रात जोही व्यक्ती राहतो किंवा जो व्यक्ती बिझनेस करतो किंवा म्हणजे राहायला आलेला आहे, तर त्या लोकांनी मराठी शिकली पाहिजे किंवा मराठीत बोललं पाहिजे. तर तुम्हाला मी ॲज अ राजस्थानी म्हणून हा प्रश्न विचारतोय. तुम्ही तर खूप छान मराठी बोलतात, बट मी हा प्रश्न ॲज अ राजस्थानी म्हणून विचारतोय तुम्हाला की तुम्ही तिकडून आला ना, तुम्हाला असं वाटतं का की जे लोक बाहेर राज्यातून महाराष्ट्रात येतात तर त्यांनी मराठी शिकली पाहिजे? ते राज ठाकरे साहेब अगदी बरोबर बोलतात आणि शिकलीच पाहिजे. माझं पण असंच म्हणणं आहे. बिकॉज ते ती बोलतात त्यांना उलटं घेण्यापेक्षा तुम्ही त्याला पॉझिटिव्हली घ्या. आणि तुम्हाला जर लोकल लँग्वेज येत असेल, कुठेही जावा तुम्ही, तुम्हाला जर लोकल लँग्वेज येत असेल तर तुमचं काम इझी होऊन जातात. तुम्हाला जे वेळ लागणार होती त्यापेक्षा 50% वेळ लागते. लोक तुमची भावना समजून घेतात. आणि मराठी एवढी गोड लँग्वेज आहे. मला आठवतं ज्यावेळेस मी हाताने काम करायचे त्यावेळेस एक कंपनी ओनर होते, त्यांच्या घरी कामाला गेलो होतो. आणि आपण आता समजा हिंदीमध्ये चिडिया म्हणतो, हो हो हो, परंतु मराठीमध्ये ते म्हणले अरे बघ चिहूताई आली आहे, खारुताई आली आहे. हो. काय म्हणले हे छोटेसे पाखरू आहे, त्यांना पण ताई म्हणतात. बरोबर. किती गोड भाषा आहे.
So शिकलेच पाहिजे. आणि इझी भाषा आहे, चांगली भाषा आहे, इझिली शिकू शकतो आपण. बरोबर. आणि जिद्द असेल तर काही शिकू शकतात तुम्ही. काही शिकू शकतो. त्यावरूनच विचारायचं आहे सर, की तुम्ही जर बघायला गेलं तर 10वी पास आहे सर. येस. तुमचं शिक्षण जे आहे ते तुम्ही 10वी कंप्लीट केली आणि त्यानंतर तुम्ही कामाला लागले. आज आपण बघतो तुमच्या बोलण्यामध्ये इंग्लिश वर्ड्स येतात. तुमच्या बोलण्यामध्ये टेक्निकल वर्ड्स येतात. सिव्हिलच्या भरपूर साऱ्या गोष्टी येतात. कॅल्क्युलेशन्स तुम्हाला जमतात. हे कसं काय? तुम्ही म्हणजे कसं काय मॅनेज कसं केलं सर? ऍक्च्युली यासाठी माझा भाऊ मला खूप जास्त सपोर्ट करतो. तो CA आहे. ओके. आणि काय नाव सर त्यांचं? मुकेश वर्मा. ओके. सो ते CA आहेत. आणि ते नेहमी म्हणायचे तुला अजून काहीतरी शिकावं लागेल. आणि मी कधीच नाही नाही म्हणले. आणि मला नेहमी असं वाटायचं, तो माझा लहान भाऊ, पण मला नेहमी असं वाटायचं की हा जे बोलतो ते बरोबर बोलतोय. आणि नेहमी तो पॉझिटिव्ह बोलतो, चांगलं बोलतो. म्हणून आम्ही त्याला नेहमी फॉलो करतो की नाही, हा बोलतो ना ते बरोबर बोलतो आणि आपण त्याला फॉलो केलं पाहिजे. इन्स्पायरिंग बोलतो, काहीतरी ग्रोथ होईल त्यासारखंच बोलतो. जर समजा एखाद्या विषयामध्ये ग्रोथ होत नसेल तर ते कधीच बोलत नाही तो. बरं. हां, सो तेवढंच बोलतो जे चांगलं होऊ शकतं तुमचं. हां. सो त्यांनी मला इंग्लिश स्पीकिंग कोर्समध्ये टाकलं. आणि मी आत्ता जे हे बेस्ट करायचे कुठून आयडिया आला, तर त्याच्याकडनं भावाकडनं आयडिया आला. त्यांनी मला टाकताना पण त्या बेस्ट कोचिंगला टाकलं, जो सर्वात बेस्ट होता. किती फी होती सर? मे बी 30 ते 35,000 रुपये त्यावेळी. फक्त इंग्लिश शिकायला 30-35,000 रुपये दिले. आणि मी तिथे इंग्लिश स्पीकिंग कोर्स केले. त्यानंतर आम्ही आउट ऑफ इंडिया जायला लागलो. ज्यावेळेस माझे पार्टनर्स माझ्याबरोबर असायचे, मित्र असायचे, तर त्यांना सगळ्यांना इंग्लिश यायचे आणि मला नाही यायचे. आणि ते माझी मस्करी करण्यासाठी मला पुढं करायचे. आणि तिथे इंग्लिशशिवाय दुसरं काही चालत नव्हतं. हां. सो मी कधीच असं नाही केलं की मला एखाद्याने पुढे केलंय तर तो काय येत नाही पुढे. मी अपेक्षा ठेवत नाही कोणाकडनंच, आज पण ठेवत नाही, आधी पण ठेवत नव्हतो. सो मला फाईट करायची आता. मग मी फाईट करायचे तिथं आणि बोलायचे प्रयत्न करायचे. आणि ते फायटिंग करता करता आज असं झालं मी एकदम फ्रिक्वेंट इंग्लिश बोलू शकतोय. तुम्ही चांगली इंग्लिश बोलू शकतात सर आता? आता चांगली इंग्लिश बोलू शकतो, काय अडचण नाही. जबरदस्त. बिकॉज त्या लोकांनी पुढे केलं प्रॉब्लेमच्या आणि मी प्रॉब्लेम सॉल्व्ह केलं. बेस्ट आहे सर. म्हणजे एक 10वी पास मुलगा आपल्या समोर बसलाय. आपण नेहमी म्हणतो की शिक्षण नेहमी काय करू, पण आज तुम्ही फ्रिक्वेंटली ऑब्स्टकल नाही आहे. इट्स बट्स दोन्ही याचे फायदे पण आहेत, तोटे पण आहेत. तुम्ही जास्ती शिकलात, मे बी एखादी चांगली पोस्ट भेटू शकते. तुम्ही कमी शिकलात, ते रतन टाटाजी म्हणले एकदा की जे पर्टिक्युलर जे डिग्रीज आहे त्या डिग्रीवाला माणूस तोच काम करू शकतो, परंतु कमी शिकलेला माणूस काय पण करू शकतो. काही करू शकतो. ही इज व्हेरी डेंजरस. सर चहा आवडतो की कॉफी आवडते? म्हणजे असं कुठे जातोय आपण, मग वाटलं चहा वगैरे पिऊ, मग चहा पितात की कॉफी पितात? ऍक्च्युली काहीच आवडत नाही मला. ओके. मला फक्त आणि फक्त जो दैनंदिन काम आहे रोजचं तोच आवडतो. आणि मला आठवत नाही आत्तापर्यंत 94 पासून आजपर्यंत की मी कुठेही हॉटेलवरती टपरीवरती थांबून असं चहा पिलोय. मला असं वाटतं तो वेस्ट ऑफ टाईम आहे. 15 मिनटं जाणार आहे, 15 मिनटात तर मी डेस्टिनेशनला पोहोचणार, तो काम करून टाकणार. सो मी थांबत नाही, मी पित नाही. आणि मला आत्ता पण बऱ्याच वेळा असं होतं की माझ्या ऑफिसमध्ये कोणी गेस्ट आले किंवा लेनॉन्स आले तर बऱ्याच वेळा मी विसरून जातो त्यांना चहा विचारण्यासाठी. बिकॉज मला असं कधीच वाटत नाही की चहा प्यायचे का. नाही, म्हणजे तुम्ही असं थांबून कुठे चहा नाही पित सर? कधीच नाही केलंय मी. ते टाइम वाया जातात म्हणून घेत नाही, बरोबर आहे. बाकी काहीच नाही. अजून पण तुम्ही 16 तास काम करतात दिवसाला? अजूनही सकाळी 9ला जातो, रात्री 10, 11, 12 पर्यंत येतो रोज. सर बोर नाही होतं? म्हणजे ठीक आहे, मला आता हे कळालं की तुमची ती हॉबीच आहे, कामच तुमची हॉबी आहे, पण याच्या व्यतिरिक्त अजून काय हॉबी, की थोडं याच्यापासून थोडं वेगळं जाण्यासाठी काय करतात? ऍक्च्युली मी 24/7 आहे आणि अवेलेबल असतो. आणि फोन पण 24/7 चालू असतो. मी इथं असो, आउट ऑफ इंडिया असो, कुठे असो, संडेला पण मी ऑफिसला जातो. आणि ज्यावेळेस मला असं वाटतं 2 ते 3 महिने आता खूप काम केलं, कुठेतरी एक ब्रेक हवंय, मी 5 दिवस आउट ऑफ इंडिया जातो, कुठेतरी जाऊन जस्ट रिलॅक्स करतो, बाकी काहीच करत नाही. ओके. हां, आणि रिलॅक्स करतो. परंतु तिथं पण मला फोन चालू ठेवावा लागतात. बिकॉज ज्यावेळेस माझा फोन स्विच ऑफ असेल, चुकून पण डिस्चार्ज झाला आणि फोन स्विच ऑफ झाला, तर मला असं वाटतं की आपल्याकडनं खूप मोठी चूक झाली आणि काहीतरी हरवलं आपलं. हां. सो मी ते फोन चालू केल्याशिवाय राहू शकत नाही. आणि एकदा एक इन्सिडेंट झालं होतं, त्याचा एक फायदा पण झाला. बेसिकली मी सगळ्यांना एक मेसेज देऊ इच्छितो की फोन ॲक्च्युली यांना नेहमी चालू ठेवलंच पाहिजे. ओके. आपलं असं वाटतं की रात्रीचा फोन आला तर माझी झोप मोड होईल, परंतु
एखादा फोन असा आलाय की आपल्या नातेवाईकांना आपली त्यावेळेस गरज आणि तुमचा फोन बंद असेल तर मे बी एखादा जीव जाऊ शकतो. जाऊ शकतो. सो एकदा असं झालं की मी सिंगापूरला होतो आणि सिंगापूरला असताना बिल्डिंगमध्ये आग लागली, जी माझी बांधलेली बिल्डिंग होती. फायर डक्टमध्ये आग लागली होती. तर मला फोन आला की वर्मा सर आग लगी है, क्या करना है हमको. तर मी त्यांना सांगितले आग कुठे लागली आहे. म्हटलं फायर डक्टमध्ये लागली आहे. म्हटलं फायर डक्टचं बॅक साईडला तुमचं मीटर रूम आहे, सर्वात आधी तुम्ही सगळे लाईन बंद करून टाका. त्यांनी लाईन बंद केली आणि 15 मिनिटात आग विझवली गेली. जर मी फोन उचलला नसता तर मे बी ते जास्ती वाढली असती. वाढलं असतं. सो तुमचे एक फोन उचलल्याने कोणाचा जीव पण वाचू शकतो आणि जाऊ पण शकतो नाही उचलल्यावर. फोन उचलणं हे बिझनेसमॅन लोकांनी किंवा नॉर्मल लोकांनी की जे जॉब करतात त्यांनी फोन उचलले पाहिजे, Yes. कम्युनिकेट केलं पाहिजे. येस. आणि मी ज्यावेळेस आउट ऑफ इंडिया जातो रिलॅक्स करण्यासाठी, जेवायला खाली उतरतो, थोडं शॉपिंगला खाली उतरतो, तर तिथं पण मला सिव्हिलच दिसतात. तर मी सिलिंगला बघतो की यांची ड्रेनेज लाईन कसं छान नेली आहे त्यांनी, लाईन लेवल किती छान आहे. हा. त्यानंतर आरसीसीची लाईन लेवल चांगली आहे, पीओपी फॉल सिलिंगची लाईन लेवल चांगली दिसते, टाईल कोणती लावली आहे, मला तिथं पण तेच दिसतात. Okay. आता काय रक्तात मिक्स झालंय ते. राईट 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 राईट. सर मूवीज बघतात तुम्ही? येस, बघतो. आणि बेसिकली एखादी चांगली मूवी आली तर आम्ही फुल फॅमिली फर्स्ट डे फर्स्ट शो बघतो ओके. आणि सगळे बरोबर बघतो, जेणेकरून जनरेशन गॅप राहत नाही. आणि हे पण भावाने सुचवलं होतं ओके. आणि आम्ही ते फॉलो करतो आतापर्यंत. ऍक्च्युली मला मराठी मूवीज जास्ती आवडती. ओके. येस. आणि त्यातली पण सर्वात आवडती मूवी आहे नटसम्राट, त्यानंतर पिंपळ. आणि नटसम्राट अप्रॉक्सिमेटली 15 ते 16 वेळेला पाहिले आतापर्यंत. नटसम्राट. येस. आणि नेहमी असं वाटतं की आज पहिल्यांदा पाहतोय. काय आवडलं काय त्या मूवीतलं? ऍक्च्युली कारण तुम्ही दारू पित नाही येस, आणि त्या मूवीमध्ये एक कॅरेक्टर असं आहे की ही कंटिन्युअसली त्याच्यात असं आहे की ते कॅरेक्टर जे आहे ते हार्डकोर कॅरेक्टर आहे. तुम्ही काही करा, जिद्दीने करताय ना, मला फक्त तेवढंच दिसतं, त्याच्यात दारू दिसतच नाही मला. तुम्ही त्याचं आर्ट बघताय. येस, मला मी आर्ट बघतो आणि ते हार्डकोर आर्ट आहे त्यांची. ते त्याच्यात ते नटसम्राट कधी झालं नाही आणि कधी होणे नाही तशी कंडिशन होती. मग तेवढंच बघायचं की हा मी बिल्डर लाईनमध्ये आहे, माझ्यासारखं कोणी झालं नाही आणि कोणी नाही झालं, कोणी होणार नाहीये, असं जर विचार करून तुम्ही काम केलं तर मे बी तुम्ही आत्ता जे करते त्यापेक्षा 10-20% तरी अजून बेस्ट देणार तुम्ही. सर काय बनायची इच्छा आहे अजून, म्हणजे इतकं अचीव्ह केल्यानंतर अजून काय बनायची इच्छा आहे? ऍक्च्युली अजून जास्त चांगलं करायची इच्छा आहे. लोक जे घरं घेतात त्यांचे जे पैसे आम्ही घेतोय त्याचे जेवढं पैसे आहे त्या पैशापेक्षा काहीतरी जास्त द्यायची इच्छा आहे. मार्केटमध्ये क्वालिटीने नाम करायची इच्छा आहे. पैसे मागं येतात, पैशाचं मागं मी पडत नाही कधीच. मी फक्त आणि फक्त क्वालिटी आणि कामाचं मागं पडतो. आणि माझी जे काही वेळ आहे 12 तास 16 तास सगळी फक्त आणि फक्त कामासाठी देतो आणि त्याचा मोबदला मला भेटतात. आणि मला ॲक्च्युली आहे ना पुण्यामध्ये अजून असं गगनचुंबी इमारत करायची, ओके. जे असं सर्वात हायराईज दिसली पाहिजे, मुंबईसारखी दिसली पाहिजे. जर मुंबईमध्ये होतात, फॉरेनमध्ये होतात, तर आपल्या इथं का होऊ शकत नाही? करेक्ट. सो आणि हे करू शकतो तुम्ही. फक्त कोस्ट जास्तीत जास्त कोस्ट जास्त, त्याचं मागे जर लागलं तर ऑब्व्हियसली कोस्ट दिसणारच आहे तुम्हाला. परंतु त्याला तुम्ही कोस्ट लावून तेवढी क्वालिटी द्या, अप टू मार्कचं कामं द्या, लोक तुम्हाला कोस्ट बेअर करतील. बरोबर आहे. सर ज्या नवीन मुलांना बिल्डर बनायचं आहे, किंवा मी असं नाही म्हणत सर की डायरेक्ट बिल्डर बना तुम्ही, तर म्हणजे आजकाल अशी कन्सेप्ट झाली की ज्याच्याकडे पैसा आहे तो बिल्डर बनून जातो, पण जो व्यक्ती दिवसाला 60 रुपये कमवत होता तो आज इतक्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग बांधतोय पुण्यामध्ये. तर तुम्ही नवीन मुलांना ज्यांना कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये किंवा बिझनेस लाईनमध्ये जर यायचंय, नाही फक्त कन्स्ट्रक्शन पण एक करिअर, आता मी एक बिझनेस करतोय किंवा मलाही अजून मोठं बनायचंय सर, तर तुम्ही आमच्यासारख्या लोकांसाठी काय मेसेज द्याल? बेसिकली तुम्ही जे म्हणलात ना की पैसे आले की बिल्डर बनून जातो, आजच्या मार्केटमध्ये हाच मेसेज त्यांचा जो लोकांनी विचार करतो ना ते चुकीचे लोक आहेत. बेसिकली असं आहे की पैशाने बिल्डर होत नाही. पैसे भरपूर लोकांकडे आहे, आत्मविश्वास पाहिजे, क्वालिटी पाहिजे, जिद्द पाहिजे, तरच बिल्डर होतो. बरोबर. पैसे कमी लागतात, आत्मविश्वास खूप जास्त लागतो. बिकॉज प्रत्येक वेळेस काय ना काय ऑब्स्टकल येत राहतात तुम्हाला. बरोबर. कधी रूल चेंज झालंय, कधी गव्हर्नमेंटचं काहीतरी तुमचं पोल्युशन वाढलंय, गव्हर्नमेंटचं काहीतरी नवीन रूल येतं आणि तुमचं बंद होऊन जातात. सो ह्या ऑब्स्टकलला तुम्ही फेस कसं करणार आहे? सो तुमच्याकडे आत्मविश्वास खूप मोठा पाहिजे, तुम्ही घाबरले नाही पाहिजे. आणि मी एकच फक्त मेसेज देऊ इच्छितो आता की जे लोक आता नवीन जनरेशन बिल्डर लाईनमध्ये येते त्यांची एक सर्वात मोठी चूक होतीये, पहिला प्रोजेक्ट केला आणि मोठी गाडी आणली. फॉर्च्युनर सर्वात मोठी चूक. नाही, फॉर्च्युनर पर्यंत पण थांबत नाही, मर्सिडीज BMW मोठी पाहिजे. तर आजकालच्या मुलांचं फक्त एकच आहे की जे फॉलो करतात ना ते मी आहे
आणि अंबानी आहे, त्याच्या मधली चेनच त्यांना दिसत नाही आहे. सो त्यांना ते चेन फॉलो करावा लागेल. फर्स्ट प्रोजेक्ट झालं की तुम्ही त्या प्रॉफिटमधनं नवीन प्रोजेक्ट घ्या, नाही की तुम्ही एवढी मोठी गाडी घ्या. ओके. तुम्हाला आज गाडीची गरज नाही, आता तुम्हाला नाव कमवायची गरज आहे. ज्यावेळेस तुमचं नाव होऊन जाईल त्यावेळेस तुम्हाला गाडी पण त्या लेवलची लागणार आहे. मला नेहमी मी काय आहे हे कधीच दिसत नाही, मला माझे वरचे काय करतात ते नेहमी दिसतात. सो तुम्ही कोणाला फॉलो करताय, तुम्ही कोणाचं पाठलाग करताय, हा माणूस असा आहे, त्याचे चांगले बिहेवियर सगळे घेऊन टाका आणि स्वतःमध्ये टाका, त्याला फॉलो करा. तुम्ही जे पेशनेट लोक आहे त्यांना फॉलो नका करू की ह्याच्याकडे एवढी मोठी गाडी आहे, माझ्याकडे पण तेवढीच मोठी गाडी पाहिजे. त्यांनी कधी घेतली, त्याचे इन्कम सोर्स काय आहे, त्याचं प्रॉफिट काय आहे ते तुम्ही कधीच नाही पाहिले, त्याच्या अगोदर तुम्ही गाडी घेतली. बरोबर. सो तुमचं जे काही इन्कम आहे त्याचं जो सावकारी व्याज आहे मार्केटमध्ये, त्या सावकारी व्याजापेक्षा जास्ती तुम्ही उडू नका. ओके. मग किती असो तुमची इन्कम, तुम्ही कॅल्क्युलेशन करा की तुमचं इन्कम किती आहे, त्यातलं माझं सावकारी व्याजाप्रमाणे एवढंच पैसे, मला हेच पैसे फक्त स्वतःवरती उडवायचे आहेत आणि बाकीचे पैसे सगळं जे आहे ते पुढं बिझनेसमध्ये लावायचे. आणि माझे एकच म्हणणं आहे की तुम्हाला पैसे कमवून जर समजा एन्जॉयच करायचे असेल तर एवढं कमवायची गरज नाही आहे. तुम्ही कुठेतरी सेरडीने कामावर गेले तरी काम होऊन जाईल तुमचं. मजा करू शकता. सो पैसे कमवण्यात मजा आहे, ऍक्च्युली उडवण्यात मजा नाही आहे. तर तुम्ही कामाबरोबर एन्जॉय करा. आणि तुम्ही जिथं कुठं काम करतात, नोकरी करत असाल, कुठं बिझनेस करत असाल, तुम्ही जर नोकरी करत असाल तर नोकरी करताना या पद्धतीने करा की हा माझा काम आहे, तरच तुम्ही ओनर होऊ शकतात. तुम्ही जर हा विचार केले मी तर एम्प्लॉय आहे, ओनर कमवतोय, तुम्ही कधीच ओनर नाही होऊ शकत. बरोबर आहे. मी कधी काम करताना असं विचार नाही केले की मी ज्याच्याकडे काम करतो तो किती कमवतोय. मी एकच विचार केले मला किती करायचे, याच्यापेक्षा जास्ती किती करू शकतो मी. परफेक्ट. येस सर, मी असं ऐकलंय की आता संजय वर्मा सर जिम पण तुम्ही करतायत, त्याबद्दल काय सांगाल? काय एम काय आता, त्याचं टार्गेट काय? काय नाही, मागच्या वर्षी मुलाचं लग्न केलं आहे ऑलरेडी. ओके. येस. आणि असं डोक्यात आहे की आजोबा व्हायच्या अगोदर एकदा 6 एप्स बनवायचे आहेत. ओके. हे तर आता तुम्ही जिमलाही जाता कंटिन्यू रोज? रोज जातोय, डाईट करतोय, जिमला जातोय. अरे वा. आणि किती दिवसांचा टार्गेट आहे सर 6 एप्स साठी? 6 ते 8 महिने मॅक्सिमम. ओके. येस. बेसिकली रोज मी सकाळी 5ला उठतो, हा. 5 ते 6 मेडिटेशन करतो. ओके. जेणेकरून दिवसभराचं सगळं ताण निघून जातं. 5 ते 6 प्रॉपर मेडिटेशन? प्रॉपर मेडिटेशन करतो आणि जो तुमचा येणारा दिवस आहे तो एकदम फ्रेश होऊन जातो. त्यानंतर 6 वाजता थोडंसं प्रोटीन वगैरे घेऊन जिमला जातो आणि जिमवरनं येऊन आंघोळ वगैरे करून 9 वाजताच ऑफिसवर जातो. जबरदस्त. मग सर नेक्स्ट पॉडकास्टला जेव्हा तुम्ही याल, मला वाटतं तेव्हा टी शर्ट असेल आणि ते ऍप्स दिसत असतील. दाखवतो. येस येस. सर, एक जर्नीकडे जर बघितलं तुमच्या, तर मला असं वाटतं की वडिलांचा खूप मोठा हात आहे आयुष्यामध्ये. तर काय रोल आहे सर खरंच वडिलांचा? बेसिकली आई आणि वडील हे दोघंही आपले पहिले आणि शेवटचे गुरु आहे आणि ह्या दोघांना तुम्ही गुरु मानलेच पाहिजे, कारण त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे तो तुमच्यापेक्षा कमीत कमी 20 वर्षांनी जास्ती आहे. सो ते कधीही तुम्हाला चुकीचे सल्ला नाही देणार. आणि नेहमी एक बाप जेवढं स्वतःला दिसतं त्याच्यापेक्षा जास्ती मुलाला दाखवण्यासाठी स्वतःच्या कांद्यावर बसवतो. म्हणजे मला जिथपर्यंत दिसतं त्याचं वरचं तुला दिसलं पाहिजे. बरोबर. सो हे आपण कधीच नाही विसरलं पाहिजे की वडिलांनी आपल्याला स्वतःपेक्षाही जास्ती पुढचं दाखवलं आहे. आणि माझ्या वडिलांनी नेहमी मला सांगितलं, जिभेवरती साखर ठेव, डोक्यावरती बर्फ ठेव, कुणाशी गरमागरमी करू नको. आपल्याला जरी 2 रुपये कमी मिळाले तरी चालेल. आज पण वडील म्हणतात तुम्ही किती कमवा, कुणाला फसून कमवू नका. फक्त बरोबर. जे काय कष्टाने कमवा, फसून कमवू नका कधीही. आणि प्रत्येक जागेवर तुम्हाला भांडणं करणारे लोक भेटतील, सगळे टाईपचे लोक भेटतील. तुम्हाला कुणाला निवडायचेत ते तुमच्यावरती आहे. तर वडील नेहमी एक म्हणतात मला की तुम्ही जर मंदिरात जात असेल आणि प्रत्येक पायरीवरती कुत्रे बसलेले आहेत, तर मंदिरात जायचे का प्रत्येक कुत्र्याची भांडायची? भांडत बसले तर मंदिरात नाही जाऊ शकत, नाही पोहोचू शकत. सो तुम्ही तुमचा जो फोकस आहे तो तुमच्या गोलवरती ठेवा, नक्की मध्ये भांडणाऱ्या बरोबर. बरोबर आहे. सर, आज तुमचा सक्सेस बघून वडिलांना काय वाटतं? म्हणजे ते असं कधी बोलतात का की काय दिवस होते ते आणि आजचे दिवस काय? वडील म्हणतात ना की ॲक्च्युली तू खूप जास्ती कष्ट केलंय आणि तू कष्ट केले म्हणून आज इथपर्यंत आपण पोचलोय आणि खूपच भारी वाटतंय आत्ता. ते दिवसभर स्वतःचं गार्डनिंग सांभाळतात. बरं. आणि एक बुक आहे, ते बुकवरती रामनाम लिहितात दिवसभर. अरे बापरे. आणि त्यानंतर ते एक आमच्याकडे वेजंतीचं झाड आहेत,
तर वैजयंतीचं ते फळं काढतात, मग त्याला वाळाय घालतात, त्याचे मोती बनवतात आणि मोती बनवून जेवढं त्यांच्या ओळखीचे लोक आहेत त्यांना सगळ्यांना एक एक माळ देतात ते. आणि घरी कुणीही काम करायला येऊ द्या, लेबर येऊ द्या, कुणी त्यांचं ऑफिसर येऊ द्या, कुणी येऊ द्या, जे घरी येतात त्यांना सगळ्यांना एक एक माळ देतात ते. हो का? येस. नाईस. आणि सर तुमचा रोल मॉडेल जर बघायला गेलं म्हणजे की त्या पुण्यात आल्यावर किंवा इन जनरल बिझनेस करताना की नवीन गोष्टी शिकत असतो आपण. तसं आज मी तुमच्याकडून भरपूर गोष्टी शिकलो किंवा अजून माझ्याकडे जे गेस्ट येतात मी त्यांच्याकडून नवीन नवीन गोष्टी शिकत राहतो. तुम्ही सर कुणाकडून शिकले म्हणजे किंवा तुम्हाला रोल मॉडेल कोणाला? ॲक्च्युली मी योगेश दये साहेबांना फॉलो करतो आणि ते माझे पार्टनर पण आहेत. ज्यावेळेस मी त्यांच्या घराचं काम करायचे त्यावेळेस मला एक समजलं की मी त्यांच्यासमोर अर्धा एक तासच थांबायचे त्यावेळेस. एज अ कॉन्ट्रॅक्टर मी तेवढंच होतो. सो त्यावेळेस त्यांनी कोणीतरी येऊन त्यांना कंप्लेंट केली की सर तो कॉन्ट्रॅक्टर येत नाही आहे. मग त्याला नेहमी ते एकच वाक्य म्हणायचे सुरुवातीला, तू त्याला पैसे दिलेत का? तू त्याला पैसे दिले नसेल म्हणून तो येत नाही. बरोबर. आणि त्याला ते स्वतः फोन लावतात आणि फोन लावून विचारतात की तुला पैसे भेटलेत का? आणि समोरच्या माणसाने जर सांगितले की नाही भेटले, त्याला म्हणतात लगेच ये आता आणि पैसे घेऊन जा. त्यानंतर त्याला सांगतात की काम करायचे तुला. मी आज पण तेच रूल फॉलो करतोय की कोणाचेही ₹2 बाकी असेल तर ते आधी द्या तुम्ही. तुमचं काम चांगलं आणि वेळेवरती होतील. मला जर एखादं वेंडरचं किंवा एखादं कॉन्ट्रॅक्टरचा कॉल आला तर मी त्याचा कॉल उचलायच्या अगोदर स्टाफला कॉल करतो आणि त्यांना विचारतो की मला ह्याचं कॉल येतो, याचं पेमेंट बाकी आहे का? मग तिथून रिपोर्ट घेऊन त्याला फोन करतो, पेमेंट बाकी असेल तर 2 दिवसात होऊन जाईल आणि बाकी काय काम असेल बोला. सो हे क्लिअरिटी तुमच्यात पाहिजे. बरोबर आणि आहे. हे तुम्हाला कोणाला तरी फॉलो करून शिकावं लागतं बिकॉज त्यांचा तो मोठा एक्सपिरियन्स आहे आणि त्या एक्सपिरियन्सनी ते मोठे झालेत. सो आपल्याला जर मोठं व्हायचे असेल तर ते कुणाला तरी एखाद्याला फॉलो करावा. फॉलो करा. अदरवाईज तुम्हाला गुरुशिवाय कोणी मार्ग नाही दाखवू शकत. बरोबर आहे सर. सो कोणाला तरी गुरु मानावा लागेल तुम्हाला. करेक्ट. सर थँक्यू सो मच. म्हणजे हा जो पॉडकास्ट आपला होता हा फक्त आपण बिल्डर लाईन कशी आहे किंवा कसं आपण बिल्डर बनू शकतो यासाठी नव्हता, पण तो आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना इन्स्पायर करण्यासाठी पण होता. 40, 50, 60 प्रत्येक वर्षाचा माणूस आज बिल्डर आहे. कोणी कोणी 25-30 वर्षातही बिल्डर बनून जातं फॅमिली सपोर्ट असला तर. बट जोपर्यंत तुम्ही स्वतः लक्ष घालून त्या प्रोजेक्टमध्ये काम नाही करत तोपर्यंत तुमचा प्रोजेक्ट सक्सेसफुल नाही होणार आणि तुम्ही सक्सेसफुल बिल्डर नाही बनू शकत. करेक्ट. प्रत्येक गोष्ट स्वतः बारीकीने लक्ष दिली पाहिजे. मग ते कन्स्ट्रक्शनचा पार्ट असू द्या, तुमचं फायनान्स असू द्या किंवा कस्टमर जे तुमचे आहेत त्यांना तुम्ही देवमानना असू द्या. प्रत्येक गोष्ट हीच आहे सर. सर तुमचं खरंच मनापासून धन्यवाद. आणि जाता जाता आपल्या ऑडियन्सला काय सांगाल सर इंजन? तुम्ही इन्स्टा, फेसबुक त्याच्यावरती वेळ घालवण्यापेक्षा जे इन्स्पायर आहेत मार्केटमध्ये संदीप माहेश्वरी आहे, तसे भरपूर सारे लोक आहेत, लॉ ऑफ अट्रॅक्शनवाले आहेत. ओके. त्यांना फॉलो करा, त्यांचे व्हिडिओज ऐका आणि त्याच्यातनं तुम्ही 1% घ्या, तुमची लाईफ एकदम झूममध्ये पुढे जाणार आहे. तुम्ही बिलीव्ह करताच लॉ ऑफ अट्रॅक्शन? यू मॅनिफेस्ट? 100% करतो, 100%. ओ या आणि तुम्ही जे अट्रॅक्ट करता ते 100% तुम्हाला भेटतात. ग्रेट. थँक्यू सो मच सर. थँक्यू.